नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्राकृतिक भूगोल याच्यावरचे जे आत्तापर्यंत झालेले PYQs आहे सो याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. सो वन बाय वन आपण पाहायला सुरू करणार आहे. हा माझा भारत व जगाचा भूगोल हा कोर्स आहे. तो ॲपवरून तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. एक्झाम ओरिएंटेड आहे आणि मला असं वाटले त्यामध्ये असं वाटते की एक 60-65 लेक्चर्स आहेत. एक तास सव्वा तासाच्या हिशोबाने ते लेक्चर्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण जे भूगोल आहे भारत आणि जगाचं, त्या ठिकाणी महाराष्ट्र नाही आहे त्याच्यामध्ये, महाराष्ट्राचा काही पोर्शन फक्त कव्हर झालेला आहे. भारत आणि जगाचा भूगोल जो आहे सो तो पूर्ण त्यामध्ये कव्हर केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना बेसिकपासून समजावून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण जॉग्राफी, आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट की तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला दुसरं काहीच वाचायची गरज नाही किंवा पाहायची पण गरज नाही. तुम्ही फक्त PPTs स्पेशली लिहून घेतल्या तर म्हणजे बेटर राहते. म्हणजे तुम्ही जर लिहून घेत असाल PPTs जे आहे आणि त्याच्या थ्रू जर तुम्ही जात असाल PPTs थ्रू, तर तुम्हाला दुसरं काहीच वाचायची गरज नाही. तुम्ही पूर्णपणे त्याच्यावरती रिलाय राहू शकता. चला पुढे जाऊया आपण. आता वन बाय वन आपण डिस्कस करायला सुरुवात करूया. आणि हे जे मी तुमचे PYQs कव्हर करतोय हे पूर्ण आतापर्यंत विचारलेले प्राकृतिक भूगोलवरचे PYQ आहे. आणि आपण विद्यार्थी मित्रांनो PYQ का बरं पाहायचे असतात? एक तर म्हणजे प्रश्न तर सोडवल्या जातातच आपल्या याच्यामधून, पण आपल्याला लक्षात येते की यार प्राकृतिक भूगोल नावाचा एक टॉपिक आहे. जगाचा प्राकृतिक भूगोल, भारताचा प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. सो ह्याच्यावरती क्वेश्चन्स किती विचारल्या जातात नंबर एक, आणि दुसरं कोणते क्वेश्चन फ्रिक्वेंटली विचारलेले आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण सब टॉपिक असतात ना. आता भारताच्या प्राकृतिक भूगोलमध्ये वेगवेगळ्या पर्वतरांगा आहे, त्यानंतर वेगवेगळे शिखरं आहे, सो त्याच्यानंतर वेगवेगळ्या नद्या आहेत प्राकृतिक भूगोलामध्ये, त्यानंतर पर्वतरांगांमधले महत्त्वाचे थंड हवेचे प्रदेश आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या खिंडी आहे. मग यापैकी या सब टॉपिकपैकी कशावरती सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहे? फॉर एक्झाम्पल आज मी तुमच्यासोबत जे काही 25-30 PYQ डिस्कस करणार आहे त्या PYQsमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की आयोगाने डोंगर रांगा आणि ज्या खिंडी आहे हिमालयामधल्या याच्यावरती वारंवार प्रश्न आणि डिटेलमध्ये जाऊन विचारलेले आहे. मग त्या गोष्टीचा आपल्याला डिटेल अभ्यास करावा लागणार. आणि असं जर करून तुम्ही एक्झामला जात असतात तर तुम्ही अनडिफिटेबल आहात, म्हणजे तुमचा परीक्षेत डिफीट बिलकुल होत नाही. नाहीतर मग अभ्यास सगळे जण करत असतात, त्याला कुठली दिशा नसते. सो दिशा दाखवणारा सर्वात मोठा गुरु हा त्या ठिकाणी PYQ आहे आपला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. सो त्याच्यामुळे आपल्याला एक ॲटिट्यूड जनरेट होतो की कशावरती फोकस केलं पाहिजे आणि कोणता पोर्शन जो आहे तो फक्त वाचला पाहिजे परीक्षेच्या दृष्टीनं आणि कोणता परफेक्ट केला पाहिजे. सो आपण एक एक डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत. खालीलपैकी कोणते विधाने भाबर मैदानाबाबत बरोबर आहे? आता भाबर मैदान काय असतात? आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी फक्त PYQs का बरं घेतोय तर तुम्हाला म्हणजे हे विधान बरोबर आहे, हे चुकीचं आहे, बरोबर आहे हे सांगण्यासाठी नाही. मी काय करतोय, भारताचा प्राकृतिक भूगोल जो आहे सो वेगवेगळ्या परीक्षेत लागतो तो, UPSCमध्ये, राज्यसेवेमध्ये, आणि आजकाल कंबाईन गट ब आणि क मध्ये पण मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती प्रश्न विचारले चाललेले आहे. सो सगळ्याच्या दृष्टीनं तुमची रिव्हिजन पण मी त्या ठिकाणी करून देतो. टॉपिक जरी भाबर असला तर मी तुम्हाला पूर्ण गोष्टी समजावून सांगतो. बघा, हिमालय जो आहे त्या हिमालयातून नदी जेव्हा सर्वात पहिल्यांदा, आता एक रफ त्याची मी डायग्राम काढून देतो तुम्हाला, एक रफ डायग्राम काढून देतो मी तुम्हाला त्याची, आणि त्या अँगलनी एक्सप्लेन करून सांगतो. बघा, आता समजा आपण हा हिमालय म्हणू. या हिमालयामधून जेव्हा एखादी नदी आहे, समजा आपण मोठं करून, हा नदी जाते आहे. आता बघा, हिमालयातून हा हिमालय आहे, या हिमालयामधून ही जी नदी आहे आपली, ही जेव्हा उतरते, म्हणजे कशामध्ये उतरते, प्लेन्समध्ये जेव्हा एंट्री मारते, किंवा नदी जेव्हा हिमालयाच्या पायथ्याशी येऊन वाहायला लागते, आपण म्हणतो की ती सपाट भूप्रदेशामध्ये आलेली आहे, तेव्हा काय होते, म्हणजे हिमालयामधून जेव्हा ती वाहते तेव्हा त्याला म्हटलं जाते युथ स्टेज, तरुणावस्था नदीची. आणि जेव्हा ती मैदानांमध्ये उतरते तेव्हा आपण त्याला नदीची प्रौढावस्था म्हणतो, मच्युअर स्टेज म्हणतो. आता जेव्हा ती तरुण स्टेजमध्ये असते तेव्हा ती खळखळ करत वाहत असते हिमालयामधून, तेव्हा तिची स्पीड प्रचंड असतो, पाणी कमी असते पण स्पीड प्रचंड असतो. सो त्यामुळे इरोजनल वर्क मोठ्या प्रमाणात होते. इरोजनल वर्क म्हणजे क्षरण कार्य, म्हणजे झीज मोठ्या प्रमाणात होते हिमालयाची. आणि एकदा का ती मैदानात उतरली, सो उतरल्यानंतर ती स्वतःसोबत झीज करून आणलेलं मटेरियल जे आहे तिथे ते डिपॉझिट करायला सुरुवात करते. आपण त्याला निक्षेपण असं म्हणतो म्हणजे मराठीमध्ये. सो ती आपल्यासोबत आणलेलं मटेरियल निक्षेपित करते. मग सर्वात पहिले कोणतं मटेरियल निक्षेपित करणार ती तिच्यासोबत आणलेलं, तर जे म्हणजे एकदम अवजड असणार किंवा आकाराने एकदम मोठं असणार. मग हे निक्षेपित केल्यानंतर त्याचा आकार जो आहे तुम्ही जर थोडासा ऑब्झर्व केला तर त्याचा आकार तुम्हाला एखाद्या पंखासारखा दिसतो.
येतं लक्षात? हवा घालायचा पंखा असतो किंवा पक्षाचा उडायचा पंख असतो त्यासारखा दिसतो, म्हणून त्याला इंग्लिशमध्ये तरी ॲल्युव्हियल फॅन म्हणतात. त्याला काय म्हणतात? ॲल्युव्हियल फॅन. किंवा त्याला मराठीमध्ये जलोड पंख म्हणतात. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? जलोड पंख. जलोड पंख काय आहे? मग मोठ्या मोठ्या दगडांचा जो प्रदेश आहे त्याला जलोड पंख म्हटलं जाते. आता नदी आणखी पुढे आल्यानंतर ती काय करते? स्वतःसोबत आणलेले छोटे छोटे दगड काय करते आहे? साचवायला सुरुवात करते. आता आकाराने हे दगड कसे असतात? एकदम छोटे छोटे असतात, छोटे छोटे दगड. मग हा जो छोट्या छोट्या दगडांचा प्रदेश आहे याला भाबर म्हणतात. एकदम पायथ्याशी असतो हा, हिमालयाच्या पायथ्याशी, याला काय म्हणायचं? भाबर प्रदेश म्हणायचं. आता नदी आणखी पुढे गेल्यानंतर थोडासा दलदलीचा प्रदेश सुरू होतो. आता असं एक माइंडमध्ये आणा तुम्ही, किंवा असं कन्सिडर करा की ह्या दगडांमधून तुम्हाला थोडंसं आणखी समजावून सांगतो. हा थोडा व्हेजिटेशनचा प्रदेश असतो आणि दलदलीचा प्रदेश, याला तराईचा प्रदेश म्हटलं जाते. याला कोणता प्रदेश म्हटला जाते? तराईचा प्रदेश. आता हा जो दगडधोंड्याचा प्रदेश आहे ज्याला आपण भाबर म्हणतो, इथं नद्या लुप्त होतात असं म्हणतात. म्हणजे नद्या दिसायचं बंद होऊन जाते, म्हणजेच नद्या काय होतात? लुप्त होतात. का बरं? कारण हे दगड एवढ्या मोठ्या प्रमाणात असतात या भागामध्ये की नद्या याच्यामध्ये तुम्हाला बाहेरून जर पाहिलं तर नदी तुम्हाला दिसतच नाही, गायब झाल्यासारखी दिसते. म्हणून असं म्हटलं जाते की हा जो भाबर नावाचा पोर्शन आहे याच्यामध्ये नद्या काय होतात? लुप्त होतात. आणि हा प्रदेश दगडधोंड्यांचा असल्यामुळे याच्यामध्ये शेती होऊ शकत नाही. हा स्टराईल आहे. स्टराईल म्हणजे आपण म्हणता येईल पडिक असल्यासारखा आहे, पडिक असल्यासारखा आहे. यामध्ये तुम्ही उत्पादन घेऊ शकत नाही. नद्या बाहेर कुठून येतात? तर तराई नावाच्या प्रदेशामध्ये नद्या बाहेर येत असतात. तिथं गाळ आणि नदीचं पाणी, यामुळे सगळ्यात चिखल आणि दलदलीचा प्रदेश झालेला असतो. आणि दलदलीचा प्रदेश हा व्हेजिटेशनसाठी खूप चांगला आहे. तिथं वेगवेगळे आपण म्हणतो दलदलीच्या प्रदेशामध्ये मार्शेस त्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात आणि तिथं वृक्ष पण उगवतात. म्हणून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अभयारण्य, टायगर रिझर्व, जसं तुम्ही जर राजाजी टायगर रिझर्व नाव ऐकलं असेल उत्तराखंडमध्ये, किंवा उत्तराखंड नंतर जर तुम्ही यूपी मध्ये आले तर तिथं तुम्हाला बिहारमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वाल्मिकी नॅशनल पार्क ऐकायला मिळते, म्हणजे वाल्मिकी टायगर रिझर्व त्या ठिकाणी ऐकायला भेटते. हे वेगवेगळे काय आहे? टायगर रिझर्व आहे. किंवा जिम कार्बेट नावाचा टायगर रिझर्व आहे. हे जे सगळे टायगर रिझर्वचे नाव ऐकता हे सगळे कोणत्या प्रदेशात वसलेले आहे? तराईच्या प्रदेशात. त्यानंतर आणखी नदी पुढे गेल्यानंतर गाळाचे प्रदेश सुरू होतात. नदी आणखी पुढे गेल्यानंतर गाळाचे. आता नदी रोज नवीन गाळ आणून साचवते. रोज नवीन गाळाच्या मैदानाचे जे प्रदेश तयार होते त्याला खादर असं म्हणतात. आणि एखाद्या वेळेस नदीला पूर आल्यानंतर ते लांबपर्यंत त्या ठिकाणी आपला गाळ साचवते. पूर ओसरल्यानंतर परत आपल्या मूळ स्थितीमधून ती व्हायला लागते. त्यामुळे या भागामध्ये जुन्या गाळाचं मैदान तयार होते. त्याला बांगर किंवा भांगर असं म्हटलं जाते. आता हा जो प्रदेश आहे खादर आणि भांगरचा किंवा बांगरचा हा अतिशय सुपीक मानला जातो. परंतु भाबरचं तसं नाही. भाबरच्या प्रदेशात तुम्ही उत्पादन जास्त घेऊ शकत नाही, कारण हा दगडधोंड्याचा प्रदेश आहे. सर्वात पहिले जलोड पंख आहेत, बरोबर. जलोड पंखामध्ये मोठे मोठे दगड असतात. काही लोक जे आहे यूपी बिहारमध्ये तिथं पॉप्युलेशन डेन्सिटी खूप जास्त आहे, लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. लोकसंख्येची घनता जास्त असल्यामुळं लोक तिथं पण लोकवसाहत करून राहतात आणि त्यामुळं ते वेगवेगळ्या आजाराला बळी पडतात. का बरं बळी पडतात? कारण तिथं वेगवेगळे कीटक तुम्हाला आढळून येतात. फॉर एक्झाम्पल मलेरिया निर्माण करणारे मच्छर असू द्या, त्याच्यामध्ये डास असू द्या. त्याच्यानंतर तुम्ही ऐकलं असेल की बाबा एक सेत्से नावाची माशी असते पहा तिथे. त्यामुळं वेगवेगळे आजार या भागातल्या लोकांना तुम्हाला ह्या कीटकांमुळे जडताना दिसतात. हा प्रदेश ह्युमन हॅबिटेशनसाठी बिलकुल चांगला नाही आहे. सर्वात मोठा ॲल्युव्हियल फॅन ज्याने बनवलेला आहे तो कोसी नदीने बनवलेला आहे. तो जवळपास 15,000 स्क्वेअर किलोमीटरमध्ये त्या ठिकाणी पसरलेला आहे. त्यानंतर भाबर आहे, तराईचे प्रदेश आहे. जुन्या गाळाच्या मैदानाला भांगर किंवा बांगर म्हणतात आणि नवीन गाळाच्या मैदानाला खादर म्हणतात. अकॉर्डिंग टू NCERT खादर हा भांगरपेक्षा सुपीक असणारा प्रदेश आहे. भांगरमध्ये तुम्हाला कंकड फॉर्मेशन पण होताना दिसते आहे. हिमालयातून वाहणाऱ्या नद्या हिमालयात असणारा कॅल्शियम कार्बोनेट मोठ्या प्रमाणात स्वतःसोबत घेऊन येतात. इथं इव्हॅपोरेशन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे, कारण नदीचा पूर ओसरलेला आहे, आता नदीतून वाहणारं पाणी हे मूळ प्रवाहातून व्हायला लागलेलं आहे. या भागात नदीचं पाणी शिल्लक राहिलेलं नाहीये, म्हणून जे होतं पाणी त्याचं पण इव्हॅपोरेशन सुरू होते. इव्हॅपोरेशन झाल्यानंतर मागं जे कॅल्शियम कार्बोनेटचे खडे राहतात त्याला कंकड म्हटल्या जाते. म्हणून NCERT आलेला उल्लेख तो आहे की भांगरमध्ये मोठ्या प्रमाणात कंकड फॉर्मेशन तुम्हाला दिसते. आता याच्याशी रिलेटेड तुम्हाला ह्याला
ओव्हरऑल मध्य मैदानी प्रदेश म्हणतात. म्हणजे भारताच्या प्राकृतिक भूगोलामध्ये याला हिमालयाच्या पायथ्याशी असणारा मध्य मैदानी प्रदेश म्हणतात, जो पाकिस्तान पासून तर अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेला आहे. पाकिस्तानमध्ये सिंधू नदी, भारतात सतलज नदी, गंगा नदी, ब्रह्मपुत्रा नदी आणि पलीकडं म्हणजे पार त्या अरुणाचलमध्ये धियांग दिबांग व्हॅली जे आहे तिथपर्यंत हा मैदानी प्रदेश त्या ठिकाणी पसरलेला आहे. मी पूर्णच मैदानी प्रदेश तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर करून दिलेला आहे. आता आपण काय करूया, आपल्या टॉपिकवरती वापस येऊया. बघा, सच्छिद्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोट्या नद्या या ठिकाणी अदृश्य होतात. सॉरी, एक मिनिट, मार्कर घ्यायचं विसरलो मी. हां, काय म्हणणं आहे, सच्छिद्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोट्या नद्या या भागात अदृश्य होतात. सो होतात की नाही आत्ताच पाहिलेलं आहे, भाभरमध्ये ज्या आहे नद्या ज्या आहेत त्या पूर्णपणे अदृश्य झालेल्या असतात. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर एक मिनिट, आपण मार्कर दुसरा घेऊ, थोडासा मोठ्या आकाराचा घेऊ, म्हणजे बघायला थोडं चांगलं वाटेल आपल्याला. सच्छिद्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात, हे विधान एकदम बरोबर आहे. भाबरपट्टा पिकांसाठी उपयुक्त असतो, हे 100% चुकीचं आहे. हा पिकांसाठी उपयुक्त नाही आहे. दगडात पिकं कुठं घेणार आहेत तुम्ही? भाबरपट्ट्यात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुज्जर आहेत. सो एकदम बरोबर आहे. सो तुम्ही जर उत्तराखंडमध्ये गेले, उत्तराखंडमध्ये किंवा उत्तर भारतामध्ये तुम्हाला एक कम्युनिटी पाहायला भेटते जी ट्रायबल आहे. जसं मी तुम्हाला जेव्हा प्राकृतिक भूगोल शिकवत होतो तेव्हा सांगितलं की काश्मीरमध्ये जर तुम्ही गेले तर तिथं तुम्हाला गड्डी आणि बक्करवाल नावाच्या लोकल ट्राइब्स पाहायला भेटतात. हिमाचल प्रदेशमध्ये गेले तर तुम्हाला तिथं चंबा नावाची किंवा गड्डी नावाची, मी आता थोड्या वेळापूर्वीच गड्डी आणि बक्करवालचा उल्लेख केलेला आहे, तसं हिमाचल प्रदेशमध्ये चंबा नावाची, त्यानंतर उत्तराखंडमध्ये आले तर भूतिया नावाची, सिक्कीममध्ये जर तुम्ही गेले तर लेप्चा आणि भूतिया नावाची ट्राईब आहे. सो अशा वेगवेगळ्या ट्राईब्स त्या ठिकाणी राहतात. किंवा तुम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये गेले तर डाफला, मिरी, अबोर, मिश्मी नावाच्या त्या ठिकाणी ट्राईब्स आहेत वेगवेगळ्या. सो ह्या त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकल आदिवासी ट्राईब्स आहेत. त्यांचे धर्म वेगवेगळे आहे. काहींनी बुद्धिस्ट धर्म स्वीकारलेला आहे, काहींनी हिंदू धर्म. ट्रायबल लोकांना कुठलाच धर्म नव्हता. काळाच्या ओघामध्ये काही लोकांनी ख्रिश्चन धर्म, काही लोकांनी हिंदू धर्म, काही लोकांनी मुस्लिम धर्म, काही लोकांनी बुद्धिस्ट धर्म त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. तसंच हिमालयाच्या पायथ्याशी, जसं हिमालयाच्या एकदम टॉप लेवलला एक भूतिया नावाची जमात राहते, ती बृहद हिमालयामध्ये राहते आहे. सो हिवाळ्यामध्ये ती पायथ्याशी आणि उन्हाळ्यामध्ये ती एकदम पर्वत शिखरावरती जाऊन आपले गुरढोरं त्या भागामध्ये चरवते, त्याला आपण भूतिया म्हणतो. ज्या जंगलांवर चरवते त्याला आपण भुग्याल म्हटलेलं होतं. तसंच ही गुज्जर नावाची ट्राईब आहे, ती तुम्हाला हिमालयाच्या पायथ्याशी राहताना दिसते. ही एक हर्डिंग ट्राईब आहे. म्हणजे कधी काळी जर विचार केला तर भारतातली ही वॉरियर क्लॅन होती बरं का. म्हणजे राजपुतांची जी विंग आहे तर ती जसं मराठा ही राजपुतांची विंग आहे तशी एका काळामध्ये ही एक मोठी एक आपण म्हणू शकतो की गुर्जर प्रतिहार. जेव्हा आपण मध्ययुगीन भारताचा विचार करतो किंवा प्राचीन भारताचा विचार करतो तेव्हा जे गुर्जर प्रतिहार म्हणतो, गुजरातमध्ये राहणारे गुजरात आणि राजस्थानमध्ये राहणारे जे गुर्जर प्रतिहार आहे, जे स्वतःला शकांचे वंशज मानतात, म्हणजे त्यांचे पूर्वज ते डायरेक्ट भीमा काडपिसे, कुजुला काडपिसे हे खूप मोठे शकांचे राजे होते, म्हणजे त्यांचे हे वंशज आहे. आणि ही एक मोठी वॉरियर क्लॅन राहिलेली आहे. पण काळाच्या ओघामध्ये त्यांची बिचाऱ्यांची अधोगती झाली आणि त्या आता फक्त हर्डिंग ट्राईब्स म्हणून शिल्लक राहिलेल्या आहे. आणि तुम्हाला माहिती असेल राजस्थानमध्ये त्यांनी आता जसं महाराष्ट्रामध्ये मराठा समुदाय आरक्षणासाठी आंदोलनं करतोय तसं त्यांनी राजस्थानमध्ये केले होते. आणि राजस्थानमध्ये केल्यानंतर आता त्यांची परिस्थिती गंभीर होती सध्याच्या पोझिशनला. पण सरकारचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन क्षत्रिय होता की तुम्ही क्षत्रिय आहात, मग क्षत्रिय असल्यामुळे तुम्हाला कशाला आरक्षण पाहिजे, म्हणून सरकार आरक्षण द्यायचं आणि सुप्रीम कोर्टामध्ये रद्द व्हायचं. सेम मराठ्यांची जशी महाराष्ट्रात कंडिशन होत होती तशी गुर्जरांची तिकडं झाल्याचं आपल्याला पाहायला भेटते. सो राजस्थान सरकारने त्यांना 5% आरक्षण दिलं होतं. सो तो हे गुर्जर नावाची काय आहे त्या ठिकाणी ती कम्युनिटी आहे, त्याला आता गुज्जर म्हणतो म्हणजे आपण. सो त्यामुळे ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, सो त्याचं ए आणि सी आहे का आपल्याकडे? यस. सो 3 नंबरचं विधान बरोबर आहे. चलो आगे चलते हैं. एक मिनिट. म्हणजे नॉर्मली मी ही स्क्रीन वापरत नाही, याला ऑपरेट करायचंच मोठं अवघड आहे माझ्यासाठी ही स्क्रीन म्हणजे. तरी आय विल ट्राय माय बेस्ट. अरे एक मिनिट.
बघा आता याच्यात मी सगळं दाखवलेलं आहे, म्हणजे मगाशी मी स्वतः तुम्हाला डायग्राम कडून ह्या सगळ्या गोष्टी शो केलेल्या आहे, त्याच्यामुळे आपण आता हे काही पाहण्यात मिनिंग नाही, आपण पुढे जाऊया. हा दगड गोट्याचा, आता तुम्हीच इमॅजिन करा ह्या दगडांमध्ये तुम्ही शेती करू शकता का? बिलकुल नाही. तो हिमालय आहे आणि हे पायथ्याशी हा भाबर असणारा प्रदेश आहे. असो पुढे जाऊया. आता आपल्याला जोड्या लावामध्ये विचारलेला आहे, आपण जो आहे त्या पेनमध्येच धकवण्याचा प्रयत्न करूया, त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो आपला, 1-1 मिनिट महत्त्वाचा आहे. आता इथं पठार आहे आणि इकडं स्तंभ आहे की कोणतं पठार कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडते. तर आता इथं काय दिलेलं आहे? घुमटाकार पठार दिलेला आहे, ज्वालामुखी पठार दिलेला आहे, सोपानाकार पठार दिलेला आहे आणि गिरिपाद नावाचं पठार दिलेलं आहे. तर आता याच्यातलं एक तर आपल्याला 100% माहिती आहे की ज्वालामुखी पठारामध्ये तुम्हाला दख्खनचं पठार त्या ठिकाणी मोडताना दिसतंय. ज्वालामुखी पठारामध्ये दख्खनचं पठार का बरं मोडताना दिसतंय? तर कारण दख्खनचं पठारच हे मुळामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेलं आहे. सो त्याला आपण भ्रंशमूलक किंवा भेगीय ज्वालामुखी म्हणतो. भ्रंशमूलक किंवा भेगीय ज्वालामुखी की या भागाला असणाऱ्या भेगांमधून ज्वालारस बाहेर आला, तो झऱ्याप्रमाणे वाहिला आणि त्याच्यापासून एकावर एक थर त्याचे साचत गेले आणि थर साचल्यामुळं जो प्रदेश तयार झालेला आहे त्याला आपण दख्खनचं पठार किंवा डेक्कन ट्रॅप म्हणून पण आपण त्याला ओळखतो, कारण लावारसाचे थरावर थर साचलेले आहे. त्यामुळे ज्वालामुखीय पठारामध्ये कशाचा नंबर लागताना दिसतो तुम्हाला? दख्खनच्या पठाराचा. आता बी नंबरचं एक कशामध्ये पाहायला भेटते आपल्याला? बी नंबरचं एक एकाच ऑप्शनमध्ये पाहायला भेटते. बघा बी नंबरला एक ऑप्शन एकाच याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय, दुसऱ्या याच्यामध्ये नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट ऑप्शन नंबर काय? उत्तर 3 आहे. म्हणजे तुम्ही परीक्षेमध्ये ह्या पद्धतीने गेले पाहिजे, बाकी तुम्हाला बघायची गरज नाही. आपल्याला एवढंच मारायचं आहे बीचं 1, सो बीला 1 दिलेला आहे. आता शिक्षक म्हणून मी तुम्हाला पूर्ण समजावून सांगतो. याच्यामध्ये घुमटाकार पठाराला कोणती बरोबर लागते जोडी? छोटा नागपूरचं पठार. झारखंडमध्ये जे छोटा नागपूरचं पठार आहे, सो याच्यामध्ये प्राण्यांची आणि प्राण्यांची आणि मानवाच्या खूप मोठ्या प्रमाणात हालचाली येथे झाला. सो खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ झाल्यामुळं सो तो काय झालेला आहे? त्याचा आकार थोडासा गोलाकार झालेला आहे, म्हणून आपण त्याला कोणत्या कॅटेगरीत टाकतो? घुमटाकार पठार. आता सोपानाकार पठारामध्ये तुम्हाला विंध्य पठार मोडताना दिसते. आता तुम्ही म्हणणार हा काय प्रकार आहे सर सोपानाकार? सोपान म्हणजे आजच मी शिकवलं ऑफलाईन बॅचमध्ये, दैत्य सोपान त्यांना शिकवलं. पहा, म्हणजे जर तुम्ही हिमाच्छादित प्रदेशामध्ये गेले जिथून हिमनद्या वाहतात, जेव्हा त्या स्टेप लाईक स्ट्रक्चरमध्ये वाहतात तेव्हा त्या दैत्य सोपान, ज्याला ग्लेशियर स्टेअरवे म्हणतात, म्हणजे सो त्या पद्धतीनं त्या तयार करतात. सोपान म्हणजे पायऱ्या. मग आपल्या याच्यामध्ये पूर्ण भारतामध्ये असा एक पर्वत आहे जो तुम्हाला पायऱ्यांच्या स्ट्रक्चर सारखा दिसतो आहे. सो तो पर्वत कोणता आहे? त्या ठिकाणी विंध्य नावाचा पर्वत आहे. सो त्यामुळं सोपानाकार पर्वत म्हणजे विंध्य पठार. त्याच्यानंतर गिरिपाद पठारामध्ये तुम्हाला काय पाहायला भेटते? शिलाँगचं पठार. शिलाँगचं पठार म्हणजे मेघालयमध्ये शिलाँगचं पठार आहे, वर हिमालय आहे आणि गिरिपाद म्हणजे काय? पर्वताच्या पायथ्याशी असणारं. सो त्याच्यामुळं तुम्हाला ते पर्वताच्या पायथ्याशी म्हणजे पूर्वांचलच्या पायथ्याशी हे शिलाँगचं पठार दिसतंय, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? गिरिपाद. पाद म्हणजे पाय आणि गिरी म्हणजे पर्वत. पर्वताच्या पायथ्याशी असणारं पठार कोणतं आहे? शिलाँगचं पठार. ज्वालामुखीय पठार दख्खनचं पठार, घुमटाकार पठार विंध्य पठार आणि सोपानाकार पठार म्हणजे विंध्य पठार तुम्हाला असल्याचं पाहायला भेटतंय. सो अशा पद्धतीने याच्या जोड्या लागणार. चलो आगे चलते हैं. हे बघा, हे थोडं घुमटाकार पठार म्हटलं ना मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी. छोटा नागपूरचं पठार जे आहे ते घुमटाकार या कॅटेगरीमध्ये आहे. हे बघा, हे पायऱ्यांच्या आकाराचं आहे, ज्याला आपण विंध्याचं पठार म्हटलं होतं. हे बघून घ्या, म्हणजे जर रिपीट झाला क्वेश्चन तर आपला चुकला नाही पाहिजे पेपरमध्ये. असो, हे पेडी माउंट प्लॅच्यू बघा, माउंटेन दिसते लेफ्ट हँड साईडला, म्हणजे पर्वत दिसतोय आणि त्याच्या पायथ्याशी जे पठार आहे त्याला आपण काय म्हटलो? पेडी माउंट प्लॅच्यू म्हणजेच गिरिपाद पठार आपण त्याला म्हटलं होतं. चला पुढे जाऊया आपण. काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पांजाल पर्वत श्रेणीमध्ये कोणती श्रेणी आहे? आता याच्याशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला खूप वारंवार विचारलेले आहे, त्यामुळे आपण काय करूया? 1 मिनिट सॉरी. बघा, आता मी तुम्हाला समजावून सांगतो. जर आपण असं जर हे काढलं, आता माझ्या डायग्राम्स तेवढ्या चांगल्या नाही आहेत, फक्त भावनाओं को समजो. हां, जर आता आपण इथं वेगवेगळे हे दाखवतो म्हटलं, याच्यामध्ये वेगवेगळे पठार दाखवतो म्हटलं, तर त्याचा कोड जो आहे पोरांनो, तो आहे तुमचा का ला झा पी. म्हणजे सर्वात वर जर कोणती रेंज असेल तर ती आहे काराकोरम रेंज. मी तुम्हाला हे असं दाखवल्यापेक्षा सोप्या भाषेमध्ये काढून दाखवतो मी तुम्हाला. सर्वात पहिली जी रेंज आहे इथं ती आहे काराकोरम रेंज.
सर्वात पहिले. त्यानंतर दुसरी जी रेंज आहे ती आहे लडाख रेंज, लडाख रेंज काला. त्यानंतर नेक्स्ट जी आहे ती आहे झास्कर रेंज किंवा झस्कर म्हणतात काही लोक त्याला. सो झास्कर रेंज. त्याच्यानंतर जी आहे ती आहे पीर पांजाल, ती आहे पीर पांजाल. आणि तुम्ही जर खाली आले तर तुम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये धौलधार गेलेली दिसते, धौलधार. आणि जर खाली गेले तुम्ही एकदम इकडं पंजाबमध्ये वगैरे पण पसरलेली आहे ती. सो इट्स अ शिवालिका, त्याला काय म्हणतात शिवालिका. ह्या काय आहे वेगवेगळ्या, म्हणजे हिमालयाला आपण वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड करतो. शिवालिका, त्याच्यानंतर लघु हिमालय, लघु हिमालयानंतर बृहद हिमालय आणि हिमालयोत्तर हिमालय. त्यातल्या ज्या ह्या 3 पर्वतरांगा आहे काराकोरम, लडाख आणि झास्कर, ह्या हिमालयोत्तर हिमालयाचा भाग आहे. हे कशाचा भाग आहे? हिमालयोत्तर हिमालय. मी इथं त्याला ट्रान्स हिमालय म्हणतात म्हणून मी इथं TH लिहितो पहा. त्यानंतर मधातून आणखी एक हिमालय गेलेला आहे, त्याला ग्रेटर हिमालय म्हटलं गेलेलं आहे. तुमच्या ज्या पीर पंजाल आणि धौलधार आहे त्याला लेसर हिमालय म्हणतात. आणि खाली जे आहे ते शिवालिका आहे. शिवालिका, लेसर हिमालय, ग्रेटर हिमालय आणि ट्रान्स हिमालय. आता याच्यामध्ये ट्रान्स हिमालयातल्या 3 रांगा महत्त्वाच्या आहे. कालाझापी या कोडनुसार काराकोरम, लडाख आणि झास्कर. त्यानंतर ग्रेटर हिमालय येतो. सो त्याच्यानंतर पीर पंजाल नावाची रेंज आहे, धौलधार नावाची रेंज आहे आणि सर्वात खाली शिवालिक नावाची रेंज आहे. ह्या रेंज वारंवार परीक्षेमध्ये विचारल्या जातात. तुम्ही याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि एकदम सोपे प्रश्न असतात. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? आय थिंक काराकोरम आणि झास्कर असं बहुतेक विचारलेलं आहे. आपण बघून घेऊ आता काय विचारलेलं आहे. बघा, काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पंजाल पर्वतश्रेणी. हा, काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पंजाल पर्वतश्रेणी यामध्ये कोणती सापडते आहे? पीर पंजाल खाली आहे, काराकोरम एकदम वर आहे, बरोबर. त्याच्यामध्ये लडाख पण आहे आणि झास्कर पण आहे, पण इथं लडाख दिलेलंच नाही आहे म्हणून उत्तर काय असलं पाहिजे? झास्कर पर्वतश्रेणी असलं पाहिजे. लडाख दिलेलंच नाही आहे, बरोबर. आत्ताच पाहिलं आपण. पुढे जाऊया. भारतात अरवलीच्या पश्चिमेस रिकामी जागाचे पठार आहे. आता हे पण मी तुम्हाला समजावून सांगतो पहा. मध्य भारतामध्ये वेगवेगळे पठार किंवा वेगवेगळे प्रदेश आहे. हे तर मी तुम्हाला काढून दाखवलेलंच आहे. मी परत काढून दाखवतो तुम्हाला. बघा, म्हणजे फिजिकल इंडिया पूर्णच आपला त्या ठिकाणी रिवाइजच होऊन जातो. म्हणजे बघा, हा जो भाग आहे याला मारवाड म्हटलं जातं. हा पूर्ण याच्यामध्ये बारमेर, जैसलमेर तुम्ही नावं ऐकले असतील. बारमेर ऐकलेलं असेल, जैसलमेर ऐकलेलं असेल, जोधपूर ऐकलेलं असेल. पहा, हे सगळे जे वाळवंटी नावं आहे, बारमेर, जैसलमेर, जोधपूर वगैरे वगैरे, हे सगळे मारवाडचा रिजन आहे. इथून आलेल्या लोकांना आपण मारवाडी म्हणतो. हे म्हणजे अशा भागातून आलेले आहे जिथं काहीच पिकत नाही आणि ते पूर्ण भारतामध्ये पसरलेले आहे. आणि त्या भागामध्ये काही पिकत नसल्यामुळं त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचं त्या ठिकाणी कुतूहल असते किंवा छोट्या छोट्या गोष्टीची आपण म्हणतो, कुतूहल म्हटल्यापेक्षा जाणीव असते. आपण ज्या गोष्टी इझिली वेस्ट करतो ते लोक वेस्ट करत नाही. आपण म्हणतो ना मारवाडी खूप चेंगूस असतात वगैरे, ते चेंगूस नसतात. सो त्यांना माहिती असते किंवा आपण म्हणतो ना त्याला, आता चेंगूस हा शब्द मराठवाड्यातला झाला, इकडं जर आलं तर त्या ठिकाणी चिकट असतात असं म्हणतात म्हणजे विदर्भामध्ये. सो चिकट वगैरे काही नसतात. ते लोक स्पेन ट्रिप नसतात, उधळपट्टी करणारे नसतात, 1-1 रुपयाला जपणारे असतात, कारण ते त्या भागातून आलेले आहे. सो मारवाड रिजन, अरवली पर्वताच्या पलीकडे राजस्थानमधला जो रिजन आहे त्याला मारवाड रिजन म्हटलं जाते. अरवली पर्वताच्या अलीकडं गुजरात आणि राजस्थानच्या बॉर्डरवर जो भाग आहे त्याला आपण मेवाड म्हणतो. माहीत असेल तुम्हाला, म्हणजे मेवाड हा भाग माहीत असेल. म्हणजे या भागावर राज्य केलेलं आहे. म्हणजे महाराणा कुंभा, महाराणा संगा, महाराणा प्रतापांनी पण राज्य केलेलं आहे. रावळ रतनसिंग, म्हणजे त्याच्यात ती जी आहे राणी पद्मावतीचा नवरा रावळ रतनसिंग, येतं लक्षात. सो सगळ्यांनी ह्या भागावरती राज्य केलेलं आहे मेवाड. मेवाडवरून जर तुम्ही MP आले तर इथं माळव्याचा रिजन आहे. इथं कोणता रिजन आहे? माळवा. हा पश्चिम MP आहे, म्हणजे मध्य प्रदेशामध्ये आहे. पुढं जर गेले माळव्याचा रिजन आहे. पुढं जर आणखी गेले, जर तुम्ही UP आणि मध्य प्रदेशाच्या बॉर्डरवर पाहिले तर तुम्हाला इथं बुंदेलखंड नावाचं दिसतं आहे. झाशीची राणी बुंदेलखंडची राणी होती, लक्षात घ्या. गंगाधररावची वाईफ बुंदेलखंडची ती राणी होती. छत्रसाल बुंदेला, वीरसिंह बुंदेला हे खूप महत्त्वाचे राजे होऊन गेलेले आहे बुंदेलखंडचे. आणि पलीकडे जर गेले तर तुम्हाला बाघेलखंड पाहायला भेटते. बाघेलखंड
तुम्ही पाहिलं असेल इकडे छत्तीसगडमध्ये बाघेल आडनाव असणारे भरपूर राजकारणी आहे किंवा मुख्यमंत्री पण असतात तिथले बघेल वगैरे, कारण ते बाघेलखंडचे असतात. एका काळात हा समृद्ध रिजन होता बरं का, माळवा, बुंदेलखंड, बाघेलखंड. आता ह्या रिजनची पूर्ण वाट लागलेली आहे. इथं भीषण दुष्काळ पडतात, म्हणजे दुष्काळ या लेवलला जातात बुंदेलखंड बाघेलखंडमध्ये की लिटरली मधात दुष्काळ पडला होता तर तिथल्या लोकांनी शेणातली ज्वारी काढून धुवून त्या ठिकाणी खाल्ली होती. एवढी वाईट परिस्थिती होती या लोकांवरती. सो असा क्रम लागतो पश्चिमेकडून पूर्वेकडे. मग हा अरवली पर्वत आहे. हा कोणता पर्वत आहे? अरवली. त्यांनी विचारलं अरवलीच्या पश्चिमेला, डावा हात म्हणजे पश्चिम दिशा, अरवलीच्या पश्चिमेला कोणता आहे? मारवाड नावाचा रिजन आहे. हा मध्य भारत आहे बरं का. हा काय आहे? मध्य भारत. हा राजस्थान आहे, हा गुजरात आणि राजस्थान, हाही राजस्थान, हाही राजस्थान, हा MP. सो ह्या वेगवेगळ्या लोकेशन्सचे हे नाव आहे. काही लोक त्याला मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड, बाघेलखंड यांना पठार म्हणतात. हे लोकल एरियाज आहेत तिथल्या पठारांना किंवा एरियांना त्या भागांनी तसे नावं मिळालेले आहे, म्हणजे तिथल्या लोकांनी ते नावं दिलेले आहे. चला वापस येऊया. आता अरवलीच्या पश्चिमेला कोणता रिजन पाहायला भेटतो? मारवाड. हेच जर भविष्यामध्ये थोडं फिरून विचारलं अरवलीच्या पूर्वेला काय आहे, तर तुम्ही मेवाड उत्तर मारणार त्याचं. पुढे जाऊया आपण. बघा इथे मी तुम्हाला रेंजेस मगाशी समजावून सांगितलेलं आहे. हा पोर्शन कव्हर झाला. मेवाड, मारवाड आणि मेवाड ते पण आपलं क्लिअर झालेलं आहे. पुढे जाऊया आपण. बघा काय म्हणणं आहे त्यांचं? भारतीय द्वीपकल्पाविषयी योग्य विधाने निवडा. आता सर्वात पहिले द्वीपकल्प कशाला म्हणतात? सो असा भूखंडाचा भाग ज्याच्या 3 बाजू कशात गेलेल्या आहे? पाण्यामध्ये. सो भारताच्या या भागाच्या 3 बाजू त्या ठिकाणी पाण्यात गेलेल्या आहे, म्हणून या भागाला काय म्हणायचं? द्वीपकल्प म्हणायचं. आता त्यांनी विचारलं भारतीय द्वीपकल्पाविषयी योग्य विधाने निवडा. भारतीय द्वीपकल्प अंटार्क्टिका खंडाला चिटकून होते. आता लक्षात घ्या, तुम्हाला यासाठी अल्फ्रेड वेगनरचा सिद्धांत व्यवस्थित माहीत पाहिजे. 1912 मध्ये अल्फ्रेड वेगनर नावाच्या, हे पण सगळं महत्त्वाचं आहे, मी टप्पा तारीख किंवा एखादा इयर सांगत असेल ते देखील महत्त्वाचं आहे, ॲज इट इज परीक्षेमध्ये विचारतात. पहा 1912 मध्ये सर्वात पहिल्यांदा एक जर्मन मेट्रोलॉजिस्ट होते. येतं लक्षात, काही ठिकाणी बायोलॉजिस्ट म्हणून आलेला आहे. मेन्समध्ये हा पण प्रश्न विचारला आहे राज्यसेवेच्या की अल्फ्रेड वेगनर कोण होता? उत्तर त्याचं बायोलॉजिस्ट होतं. आता आयोगाचं म्हणणं आहे बायोलॉजिस्ट, ॲक्च्युली तो मेट्रोलॉजिस्ट होता आणि यांचं म्हणणं होतं की नाही गड्या हा बायोलॉजिस्ट होता. आयोगाचं म्हणणं आहे बायोलॉजिस्ट, आपण बायोलॉजिस्टच म्हणू. सो बायोलॉजिस्ट किंवा भूगोलशास्त्रज्ञ म्हणू आपण त्याला. त्यांनी एक सिद्धांत मांडला, त्याला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी म्हणतात, भूखंड वहनाचा सिद्धांत. त्याचं असं म्हणणं होतं की जगात सुरुवातीला 2च गोष्टी अस्तित्वात होत्या आपल्या पृथ्वीवरती. सर्व खंड एका ठिकाणी होते, त्यानं पॅन्जिया नाव दिलं. पॅन म्हणजे पूर्ण आणि जिया म्हणजे भूखंड किंवा भूभाग, म्हणजे जिथं सगळीच जमीन एकत्र होती 200 मिलियन वर्षापूर्वी, म्हणजे 20 कोटी वर्षापूर्वी सगळी जमीन एका ठिकाणी होती, त्याला पॅन्जिया म्हटलं. आणि सगळीकडे समुद्र होता उरलेला, त्याला त्यांनी पॅन्थाल्सा नाव दिलं. थॅल्सा म्हणजे पाणी आणि पॅन म्हणजे उरलेल्या सगळ्या भागात पाणी होतं, त्याला त्यांनी पॅन्थाल्सा नाव दिलं. काही वर्षानंतर पॅन्जियाचे 2 तुकडे पडले, उत्तरेला लॉरेशिया आणि दक्षिणेला गोंडवाना. लॉरेशियाला अंगारा भूमी पण त्या ठिकाणी म्हटलं गेलं. मग उत्तरेला म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये त्याच्या मधातून टेथिस नावाचा समुद्र गेला. उत्तर भागात जे गेलेलं आहे त्याला त्यांनी लॉरेशिया नाव दिलं आणि दक्षिण भागात जे आहे त्याला गोंडवाना नाव दिलं. आता भारत सुरुवातीला, आता भारत आहे उत्तर गोलार्धामध्ये, तर मग सर भारत हा लॉरेशियाचा भाग होता का? प्रश्नाचं उत्तर आहे नाही. भारत हा गोंडवानाचा भाग होता. गोंडवानामध्ये आजचा जो आफ्रिका नावाचा खंड आहे, आजचा जो ऑस्ट्रेलिया नावाचा खंड आहे, दक्षिण अमेरिका नावाचा खंड आहे, हे खंड आधी कशाचे भाग होते? तुमच्या गोंडवानाचे भाग होते. भारत हा गोंडवानाचाच भाग होता, पण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीनुसार तो उत्तरेकडे प्रवास करायला लागला आणि आत्ता म्हणजे जवळपास 7-8 मिलियन वर्षापूर्वी, म्हणजे 70-80 लाख वर्षापूर्वी तो उत्तर गोलार्धात त्यांनी प्रवेश केला आणि नंतर तो युरेशियन प्लेटला जाऊन धडकला आणि त्यातून हिमालयाची निर्मिती झाली आणि आजचा भारत त्या ठिकाणी तयार झाला. मग त्याच्याशी रिलेटेड प्रश्न त्यांनी विचारलेले आहे. भारतीय द्वीपकल्प हा अंटार्क्टिका खंडाला चिपकून होता. बरोबर आहे, अंटार्क्टिका खंड हा गोंडवानाचाच भाग आहे. मी म्हटलो ना तुम्हाला, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. हा इथं बघू शकता तुम्ही, लॉरेशिया आणि गोंडवाना, याच्यामध्ये तुम्हाला हा आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि हा ऑस्ट्रेलिया खंड आहे, हा अंटार्क्टिका आहे आणि भारत हा अंटार्क्टिकाला चिपकून होता. सो जे म्हणणं आहे त्यांचं ते एकदम बरोबर आहे. सो हे विधान एकदम तंतोतंत बरोबर आहे. 1 मिनिट, हे विधान एकदम बरोबर आहे. नंतर त्याचे वायव्येकडे वहन सुरू झाले, हे चुकीचं आहे. वायव्येकडे नाही, ईशान्येकडे. वायव्य दिशा म्हणजे ही दिशा आणि ईशान्य दिशा म्हणजे ही दिशा
आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये पाहतो म्हटलं, हे बघा इथं जर पाहिलं तर भारत या दिशेला गेलेला आहे, सॉरी याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर भारत या दिशेला प्रवास करताना तुम्हाला दिसतो आहे. सो या दिशेनं जाऊन तो कशाला धडकलेला आहे, तुमच्या या भागामध्ये आलेल्या युरेशियन प्लेटला जाऊन धडकलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे भारत वायव्य भागात प्रवास सुरू केला, म्हणजे ते विधानच मुळात काय आहे, चुकीचं आहे. चला वापस येऊया आपण. सो त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर होतं, हे विधान सपशेल चुकीचं आहे. पुढे जाऊया. भारतीय द्वीपकल्प शीतकटिबंधाकडून उष्णकटिबंधाकडे वाहत गेलेला आहे. सो एकदम बरोबर आहे. शीतकटिबंध होता म्हणजे खाली आपण जेव्हा अंटार्क्टिकाला चिपकून होतो तेव्हा आपण शीतकटिबंधात होतो, दक्षिण ध्रुवाचा भाग होतो, आणि त्यानंतर वर आपण हळूहळू विषुववृत्ताकडे गेलो म्हणजे उष्णकटिबंधात गेलो. भारतीय द्वीपकल्पावर हिमनद्यांच्या खननाचे अवशेष आढळून येतात, हे पण उत्तर बरोबर आहे. सो त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे, ए, सी आणि डी बरोबर. मग हे 3 विधानं त्या ठिकाणी बरोबर आहे. आता हे तर झालं आपल्याला नॉलेज बेसवर प्रश्न सोडवणे. जर अशा पद्धतीचा प्रश्न आला आणि तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आहे, समजा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीच नव्हतं, तर मग कसं टॅकल करायचं, किंवा अशा पद्धतीचा जर एखादा दुसरा प्रश्न आला ज्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी माहीत नाही आहे, तर कशा पद्धतीनं असे प्रश्न टॅकल करायचे ते मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा इथं काय म्हटलेलं आहे, भारतीय द्वीपकल्प हा अंटार्क्टिका खंडाला चिपकून होता. ह्याला जर आपण बरोबर म्हणत असाल अंटार्क्टिका खंडाला चिपकून होता, तर मग हे बरोबर आहे. भारतीय द्वीपकल्प शीतकटिबंधाकडून उष्णकटिबंध, कारण तुम्हाला हे माहिती पाहिजे की भारत हा उष्णकटिबंधामध्ये आहे, मोस्ट ऑफ द भारत हा उष्णकटिबंधामध्ये आहे. मग अंटार्क्टिकाला खंडाला चिपकून होता म्हटल्यानंतर हे जर बरोबर आहे तर हे पण विधान बरोबर असायला पाहिजे. शीतकटिबंधाकडून उष्णकटिबंधाकडे पहा मी लॉजिक कसं लावतोय. नंबर 3, भारतीय द्वीपकल्पावर आजही हिमनद्यांच्या खननाचे, अरे तो जर अंटार्क्टिका खंडाला चिपकून होता तर हिमनद्यांच्या खननाचे अवशेष सापडायलाच पाहिजे, म्हणजे ही विधान बरोबर आहे. आता प्रॉब्लेमॅटिक काय, तो वायव्येकडे जात होता का ईशान्येकडे जात होता का आणखी दक्षिणेकडे जात होता, हे आपल्याला माहितीच नाही आहे. हे स्टेटमेंट बरोबर म्हटलं तर सी आणि डी बरोबर यायला पाहिजे. सो अशा पद्धतीनं पण तुम्ही क्वेश्चन टॅकल करू शकता. आलं लक्षामध्ये. सो त्याला म्हणतात, आपण म्हणू शकतो की बाबा तुम्ही जर ही कपॅबिलिटी डेव्हलप केली, म्हणजे हा तर सोपा प्रश्न होता, पण भविष्यात एखादा अवघड प्रश्न जरी विचारला तर एका ऑप्शनवरून तुम्ही बाकीचे ऑप्शन ट्रेस करून पण उत्तरं त्या ठिकाणी सोडवू शकता. यालाच लॉजिक डेव्हलपमेंट म्हणतात. हा जो प्रकार आहे हा परीक्षेमध्ये जे मुलं सिलेक्ट होतात ना पोरांनो, त्यांचा खूप स्ट्रॉंग असतो, म्हणून त्यांना एक्झाममध्ये ह्या गोष्टीचा बेनिफिट मिळतो. पुढे जाऊया आपण. भारतातील खालील खिंडीचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रम लावा म्हणतात ते. कोणीकडून? पश्चिम म्हणजे ही दिशा आहे आणि पूर्वेकडे म्हणजे ही दिशा आहे. त्याच्यात कोणकोणत्या 5 दिलेल्या आहे, मानाखिंड, शिपकिला खिंड, नीतिखिंड, जोजिला. बरं मी काय करतो, तुम्हाला सगळ्याच खिंडी काढून दाखवतो जेवढ्या महत्त्वाच्या आहेत, आणि त्यानुसार मग आपण क्रम लावू. बघा आता खिंडी म्हणजे काय. सो पर्वतरांगांमध्ये नॉर्मली पर्वतरांगांमध्ये छोट्या छोट्या गॅप्स असतात ज्या ट्रेडच्या अँगलनी किंवा एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जाण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यांना आपण खिंडी म्हणतो. जसं तुम्ही खिंड नावाचा मूवी पाहिला असेल, बरोबर आहे. सो म्हणजे बाजीप्रभू देशपांडेने ती खिंड अडून धरली होती, जिथं शत्रूचं सैन्य जे आहे ते शत्रूच्या सैन्याची संख्या ही फिकी पडली होती, कारण त्यांना चिंचोळ्या खिंडीतून जायचं होतं. येतं लक्षामध्ये. तशा ह्या खिंडी तुम्हाला ह्याच्यामध्ये जशा सह्याद्रीमध्ये आहेत भरपूर साऱ्या खिंडी, तशाच तुम्हाला या हिमालयामध्ये पण मोठ्या प्रमाणात दिसतात. मग हिमालयामधल्या कोणकोणत्या खिंडी महत्त्वाच्या आहेत तर मी तुम्हाला काढून दाखवतो. आता परत एकदा मॅप काढायचं म्हणजे माझ्यासाठी फार चॅलेंजिंग टास्क आहे हे. परत एकदा भावनाओं को समजो. बघा आता इथं काही महत्त्वपूर्ण खिंडी आहे, थोडं मागं पुढं होऊ शकते बरं का माझ्याकडनं, मी तरी परफेक्ट काढण्याचा प्रयत्न करतो. पहा इथे एक खिंड आहे, त्याला अघिल पास म्हटलं जाते. त्या खिंडीला अघिल नावाची खिंड म्हटल्या जाते. सो ही आहे, इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर तुम्ही जर खाली आलं थोडंसं तर तुम्हाला इथं बुर्झिल नावाची पास पाहायला भेटते. थोडंसं याची साईज कमी करतो पेनची. बुर्झिल नावाची पास पाहायला भेटते इथे. खाली जर आले तुम्ही थोडंसं या भागामध्ये तर तुम्हाला इथं जोजिला, एक मिनिट,
लक्षात घ्या, त्या भागामध्ये लाचा अर्थ पास होतो. ला म्हणजे खिंड. सो त्यानंतर इकडे जर आले तुम्ही तर इथं तुम्हाला बनिहाल नावाची पास दिसते, बनिहाल. आणि त्याच्या थोडंसं खाली पीर पांजाल नावाची पास दिसते. आता जर खाली आले तर हिमाचल प्रदेश सुरू होतो. सो या भागामध्ये महत्त्वाची पास आहे बाराला चला, बारा ला च ला नावाची पास आहे. सो इकडे आले तर रोहतंग नावाची पास आहे, रोहतंग. आता इथं जर आले हिमाचल प्रदेशमध्ये तर या भागात एक पास दिसते, ती फार महत्त्वाची आहे. तिला शिपकिला म्हणतात. तिला काय म्हणतात? शिपकिला. ही का बरं महत्त्वाची आहे पोरांनो? कारण इथून तुमची सतलज नदी एंट्री मारते. मी दाखवतो इथं सतलज. सतलज नदी कुठून एंट्री मारते हा प्रश्न खूपदा परीक्षेत विचारलेला आहे. सो शिपकिला नावाच्या खिंडीमधून भारतामध्ये सतलज नदी एंट्री मारते आहे. पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर पुढे जर गेलं तर तुम्हाला इथे एक माना नावाची पास दिसते, माना नावाची पास दिसते आहे. थोडंसं आणखी जर खाली गेले तर तुम्हाला नीती नावाची पास दिसते आहे. आता ह्या उत्तराखंडमधल्या पास आहेत बरं का, सगळ्या उत्तराखंडमध्ये असणाऱ्या. आणखी खाली जर गेले तर तुम्हाला इथं लिपुलेख नावाची पास दिसते आहे. लिपुलेखचं वैशिष्ट्य हे आहे की भारत, नेपाळ आणि चायना अशा 3 देशाच्या बॉर्डरवर वसलेली पास आहे, जिचं नाव लिपुलेख आहे. आणि त्याच्या खाली कालापानी नावाची पास आहे, कालापानी. आता त्यांनी प्रश्न काय विचारला? ह्या सर्व महत्त्वाच्या पासेस आहे ज्याचा अभ्यास करणं मला तुम्ही अपेक्षित आहे. जेवढ्या महत्त्वाच्या आहे तेवढ्याच लिहून दिल्या. तशा तुम्हाला मॅपमध्ये पुस्तकात खूप साऱ्या पास देतात. अघिल महत्त्वाची आहे, बुर्जिल महत्त्वाची आहे, जोजिला सर्वात महत्त्वाची आहे. त्यानंतर बनिहाल, पीर पांजाल, बाराला चला, रोहतंग पास, त्याच्यानंतर शिपकिला नावाची, माना, नीती, लिपुलेख आणि कालापानी ह्या महत्त्वाच्या पासेस आहे ज्या परीक्षेमध्ये विचारू शकतात. शिपकिला ही जी पास आहे ही हिमाचल प्रदेशमध्ये आहे. पीर पांजालच्या वरच्या जम्मू काश्मीरमध्ये आहे. इथल्या हिमाचल प्रदेश आहे, बाराला चला, रोहतंग पास आणि शिपकिला पास. आणि ह्या उत्तराखंडमध्ये असणाऱ्या पासेस आहे. त्यामध्ये माना, नीती, लिपुलेख आणि कालापानी या महत्त्वाच्या पासेस आहेत. आता यांनी प्रश्न काय विचारलाय बघू आपण. बघा, आता यांनी काय विचारलेलं आहे? भारतातील खालील खिंडीचा पश्चिमेकडून डावीकडून उजवीकडे लावायचा आहे. आता पाहू बरं आपण. माना खिंड, शिपकिला खिंड. आता सर्वात पश्चिमेला शिपकिला यायला पाहिजे याच्यामध्ये. शिपकिला नंतर नीती नावाची पास आहे, नीती नाही माना नावाची पास आहे, माना नंतर नीती आहे. त्याच्या आधी जोजिला नावाची खिंड आहे. सर्वात पश्चिमेला मगाशी पाहिलं आपण जोजिला नावाची आहे. जोजिला नंतर शिपकिला नावाची आहे. शिपकिला नंतर माना नावाची खिंड आहे आणि त्यानंतर नीती पास आहे. येतं लक्षात? त्यानंतर लिपुलेख, त्यानंतर कालापानी नावाची पास आहे. सो मग तुम्हाला जे विचारलं डावीकडून उजवीकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वीकडे, तर सर्वात पश्चिमेकडे वर तुम्ही पाहिले जोजिला नावाची पास आहे. त्यानंतर शिपकिला जिथून सतलज नदी एंट्री मारते. माना ही अशी एकमेव खिंड आहे जगातला सर्वात उंच एरिया जो रोडनी ॲक्सेसेबल आहे. येतं लक्षात? सो ह्या खिंडीतून तुम्ही डायरेक्ट तिबेटमध्ये किंवा चीनमध्ये एंट्री मारू शकता. नीती नावाची पास आहे. नीती आणि माना खिंडीचं हे वैशिष्ट्य आहे की हा ॲक्सेसेबल आहे आणि तुम्ही डायरेक्ट तिथं जाऊ शकता. म्हणजे आपलं जे हे आहे ना ह्याच्या जवळच आहे तो, ज्याला आपण कांचनजुंगा नाही सॉरी त्याला आपण नंदादेवी नॅशनल पार्क आहे ना, तिथून एकदम जवळ असणाऱ्या बद्रीनाथ केदारनाथला जे लोक जातात हेमकुंड साहिब वगैरे वगैरे पाहायला, ते लोक माना आणि नीती पास 100% पाहून येतात. म्हणजे आणि रोडनी ॲक्सेसेबल असल्यामुळं तुम्ही रस्त्याचा वापर करून तिथपर्यंत पोहोचू शकता. सो डावीकडे उजवीकडे, सो अशा पद्धतीने याचा क्रम लागतो आहे. चला पुढे जाऊया आपण. ह्या सगळ्या पासेस आहे. याच्यात भरपूर साऱ्या पासेस दिलेल्या आहेत. इथं शिपकिला, माना, नीती, लिपुलेख आणि कालापानी मी तुम्हाला सगळं ह्यातल्या महत्त्वाच्या पासेस मी फक्त तुम्हाला लिहून दिलेले आहे. ज्यामध्ये अघिल महत्त्वाची आहे, बुर्जिल महत्त्वाची आहे, जोजिला महत्त्वाची आहे, बनिहाल महत्त्वाची आहे, रोहतंग बनिहाल महत्त्वाची आहे, पीर पांजाल महत्त्वाची आहे, बाराला चला महत्त्वाची आहे, रोहतंग पास महत्त्वाची आहे, शिपकिला पास जी आहे राईटला ती महत्त्वाची आहे. खाली आलं तर माना नावाची पास आहे, त्याच्या खाली नीती नावाची पास आहे. तिथून खाली जर आले तर तुम्हाला लिपुलेख आणि कालापानी ह्या महत्त्वाच्या पासेस आहे. इथं कालापानी वगैरे दिलेलं नाही आहे पण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया आपण. महत्त्वाचे शिखर आहे पहा. आता गुरु शिखर हे सर्वात उंच शिखर कशातलं आहे? अरवली पर्वतामधलं. सो इथं कुठं आहे? अरवली पर्वत. यस, अरवली पर्वतामध्ये सर्वात उंच शिखरांमध्ये गुरु शिखराचा क्रमांक लागतो. गुरु शिखराच्याच बाजूला माउंट अबू आहे, जे अरवलीमधलं सर्वात महत्त्वाचं थंड हवेचं ठिकाण आहे. सॉरी, यांनी म्हटलेलं आहे गुरु शिखर कशामध्ये पाहिजे? अरवलीमध्ये पाहिजे, म्हणजे 3 नंबर. धूपगड हे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. महादेव पर्वतरांगांमध्ये हे आढळून येते धूपगड. सो धूपगड कुठे गेलेला आहे? सातपुडामध्ये येणार आहे.
साल्हेर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, सह्याद्रीचा भाग असणार. सह्याद्रीतलं सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई, 2 नंबरचं उंच शिखर साल्हेर आहे. आणि दोडाबेट्टा हे कशामध्ये आहे? निलगिरी पर्वतरांगांमध्ये आहे. सो निलगिरी पर्वतरांगांमध्ये. सो अशा पद्धतीने याच्या जोड्या लागणार. सोपा प्रश्न होता. असे तर मार्क जायलाच नाही पाहिजे आपले. आता पहा पुढे आणखी पासेस बद्दल क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे पासेस किती महत्वाचे आहे. नथुला नावाची खिंड ही भारत आणि चीनच्या दरम्यान आहे. हे एकदम बरोबर आहे. मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघा, याचं तर काही बघा, ही सिक्कीम आहे. ही सिक्कीम जे आहे, इथं 2 पासेस महत्वाचे आहे सिक्कीममध्ये. सिक्कीम मधल्या, एक मिनिट, साईज वाढवता येणार नाही आपल्याला ह्याची. ठीक आहे. सिक्कीममध्ये 2 पास महत्वाचे आहे. एक आहे शिपकिला, शिपकिला, आणि त्यानंतर दुसरी एक पास आहे, तिचं नाव आहे नथुला. नथुला नावाची पास आहे. ह्या 2 महत्त्वाच्या पासेस आहे, एक नथुला आणि शिपकिला. सो तुम्हाला ह्या दोनावरही प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात आणि भविष्यात विचारल्याही जाऊ शकतात. आता सिक्कीम आणि भूटान याच्या दरम्यान एक चिंचोळा पट्टा आलेला आहे पहा, जो चायनाच्या ताब्यात आहे. सो त्याला चुंबी व्हॅली म्हणून ओळखल्या जाते. कोणती व्हॅली म्हणून ओळखल्या जाते? चुंबी व्हॅली म्हणून ओळखल्या जाते. आणि ही चुंबी व्हॅली का बरं महत्त्वाची आहे? जेव्हा भारत आणि चायनामध्ये म्हटल्यापेक्षा जेव्हा ब्रिटिशांची सत्ता आपल्यावर होती, लॉर्ड कर्झनची, तेव्हा चायनामध्ये रशियाचा प्रभाव खूप वाढत होता आणि चायना हळूहळू रशियाला फेवर द्यायला लागला होता. म्हणून चायनाला दंडित करण्यासाठी किंवा चायनाला वठणीवरती आणण्यासाठी, ब्रिटिशांचा डॉमिनन्स आणखी क्लिअर करण्यासाठी चायनीज लोकांवरती, सो यंग हजबंड नावाचं कमिशन त्या ठिकाणी चायनाला पाठवण्यात आलं. सो त्या यंग हजबंडनी त्यांच्यावरती वचक निर्माण केला आणि त्यांच्यासोबत तडजोड केली. त्यामध्ये हा जो एरिया आहे सिक्कीम, तो भारताला मिळाला. तो चौग्याल नावाच्या शासकाला तो त्या ठिकाणी देण्यात आला वगैरे वगैरे. असं सगळं होत असताना, म्हणजे हे सगळं होत असताना सो चायनाने क्लेम केलं की आम्हाला ही चुंबी व्हॅली पाहिजे आहे बाबा, ही जी चुंबी व्हॅली आहे आम्हाला पाहिजे आहे. सो ब्रिटिश म्हणे तुम्हाला दिल्या जाईल, पण तुम्हाला एवढी एवढी युद्ध खंडणी द्यावी लागेल त्या बदल्यामध्ये, किंवा एवढी एवढी खंडणी द्यावी लागेल. तर चायनाने ती खंडणी 3 टप्प्यात दिली, पण स्वतःकडे चुंबी व्हॅली ठेवली. नंतर ही चुंबी आपल्याला फार महागात गेलेली आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा 1962 युद्ध झालं, तेव्हा शत्रूजे भारतामध्ये 4 महत्त्वाच्या खिंडीतून घुसले होते. त्यामध्ये एक महत्त्वाची खिंड म्हणजे तुमचं इकडं अरुणाचल प्रदेश आहे, तिथं बुमला आणि बॉन्डीला ह्या 2 पासेस आहे. आणि या भागातून जिथून घुसले होते सिक्कीममधून, सो त्याच्यामध्ये ही नथुला आणि शिपकिला नावाच्या पासेस महत्त्वाच्या आहे. कधी काळी हा जो ट्रेड चालला, ज्याला सिल्क रूट म्हणतो आपण, जो चायनावरून युरोप आणि आफ्रिकेमध्ये जायचा पा, ज्याला सिल्क रूट म्हणतो, सेंट्रल एशियामधून जाणारा, त्या रूटवरून सिल्कचं मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक व्हायची म्हणून त्याला सिल्क रूट म्हटलं जायचं. त्या सिल्क रूटला भारताशी जोडण्यासाठी ह्या पासेस त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या होत्या, नथुला आणि शिपकिला. सो त्याच्याशी रिलेटेड प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. बघा बघा विधाने बरोबर आहे. नथुला खिंड ही भारत आणि चीनच्या दरम्यान आहे, 100% म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. नथुला खिंड त्यांनी भारत आणि चीनच्या दरम्यान म्हटलेलं आहे, बरोबर आहे. आता हे बरोबर आहे. समुद्र सपाटीपासून ही 4010 मीटर, 4310 मीटर उंचीवर आहे. आपण क्वेश्चन मार्क करू. 2006ला हा मार्ग खुला करण्यात आला, क्वेश्चन मार्क करू. हा प्राचीन रेशीम मार्गाची शाखा होता, हे मात्र विधान बरोबर आहे. आता त्यांनी विचारलेलं आहे. आता आपल्याला ह्या गोष्टी पाठ नसतात की एवढ्याच उंचीवरती, तुम्हाला काय भारतात किंवा महाराष्ट्रात प्रिपेअर करणाऱ्या मॅक्झिमम पोरांना कोणालाच हे माहीत नसते की खरंच हा 2006ला खुला झाला होता का, खरंच याची उंची एवढा होता का. बरं, हा का बरं विचारला असेल? त्या वर्षी तो चर्चेमध्ये असेल, म्हणजे काहीतरी भारत आणि चायनाचं भिनसलं, त्याच्यामुळे तो मार्ग चर्चेत असेल, म्हणजे म्हणून तो प्रश्न विचारलेला असू शकतो. त्या वर्षात विद्यार्थ्यांना ही उंची किती आहे आणि तो कधी खुला झाला होता हे माहीत असणं अपेक्षित होतं, म्हणून प्रश्न विचारला. पण जर तुम्हाला अशा प्रश्नांचं उत्तर माहीत नसेल, बरोबर, तर चेक करायचं की इज इट पॉसिबल, म्हणजे ही जी उंची दिलेली आहे ही पॉसिबल आहे का. तर आता तुम्हाला माहिती आहे की माउंट एव्हरेस्टची उंची ही 88-48 मीटर आहे, म्हणजे 8848 मीटर आहे. म्हणजे ती कशाची उंची आहे? माउंट एव्हरेस्टची आहे. सो तो माउंट एव्हरेस्ट आहे. सो त्याच्यापेक्षा तर हे उंच नाही आहे, 4310 मीटर दिलेलं आहे. तर मग याच्या तेवढ्या असण्याच्या शक्यता आहेत, म्हणून हे विधान बरोबर असू शकते. आणि 2006मध्ये हा मार्ग खुलेला केलेला असू शकतो. त्याच्या आधी त्याच्यावर बॅन असेल, कारण हा कशावरती आहे? आपल्या याच्यावरती आहे, 2 देशाच्या बॉर्डरवरती आहे, म्हणून तो वादग्रस्त असू शकतो. म्हणून बी आणि सीच्या बाबतीमध्ये एक जनरलिस्टिक ॲटिट्यूड ठेवला तर दोन्ही विधानं आपल्याला हे बरोबर वाटतात. म्हणून ABCD वरील पैकी सर्व विधानं बरोबर, हे आपलं काय असलं पाहिजे? उत्तर असलं पाहिजे. चला पुढे जाऊया आपण.
पुढे जाऊया. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कशामध्ये आहे? नेपाळ हिमालयामध्ये. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढे जाऊया. खालीलपैकी सर्वात लहान जिल्हा कोणता? तर लक्षात ठेवा, भारतातल्या आकाराने सर्वात लहान आणि मोठे जिल्हे माहिती असले पाहिजे. तुम्हाला विचारलं की क्षेत्रफळाने सर्वात मोठा असणारा जिल्हा कोणता, तर तो कच्छ नावाचा जिल्हा आहे, जो क्षेत्रफळाने आकाराने सर्वात मोठा आहे. आणि सर्वात लहान कोणता आहे, तर केरळमध्ये असणारा जो माहे नावाचा जिल्हा आहे, ज्याच्यावरती पॉंडिचेरीचा ॲडमिनिस्ट्रेशन वर्क करते आहे. सो तो माहे नावाचा जिल्हा जो आहे तो आकाराने सर्वात लहान असणारा जिल्हा आहे. म्हणजे मुंबई नगर आणि उपनगर याच्यापेक्षा लहान असणारा जिल्हा कोण आहे? माहे नावाचा जिल्हा आहे. पुढे जाऊया. आता नंदादेवी शिखराची उंची, तर लक्षात ठेवा, या केसमध्ये मात्र मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की तुम्हाला शिखरांच्या सर्व उंची त्या ठिकाणी पाठ असल्या पाहिजे. तुमच्याकडं पर्याय नाही आहे. तुम्ही म्हणा सर एवढ्या उंची सगळ्या पाठ करायच्या का आम्ही? तर प्रश्नाचं उत्तर आहे हो, तुम्हाला पाठ कराव्या लागणार. एक मिनिट हा, थोडंसं एक डेमो घेतो ना मी याचा. हां जमते गड्या हे, ठीक आहे जमते हे. चला हा पेन वापरू आपण. बघा, काही शिखरांच्या उंची तुम्हाला माहीत पाहिजे. फॉर एक्झाम्पल माउंट एव्हरेस्ट आहे. माउंट एव्हरेस्टची उंची तुम्हाला माहीत पाहिजे. मी आत्ताच बोललो आहे तुम्हाला 88-48 मीटर. सो त्यानंतर हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे, 2 नंबरचं आहे K2. त्याला गॉडविल ऑस्टिन म्हणतात. त्याची उंची तुम्हाला माहिती पाहिजे, 8611 मीटर आहे. तिसरा आहे कांचनगंगा. त्याची उंची तुम्हाला माहिती पाहिजे. कांचनगंगाची 8598 मीटर. सरांना पाठ आहे म्हटल्यानंतर आपल्यालाही पाठ असली पाहिजे. नंबर 4. त्यानंतर ह्याचाच नंबर लागतो नंदादेवीचा. नंदादेवी उत्तराखंडमधलं सर्वात उंच शिखर आहे, उत्तराखंड हिमालय. भारतातलं म्हटलं तर कांचनगंगा सर्वात उंच आहे. माउंट एव्हरेस्ट नेपाळवर आहे. K2 वादग्रस्त काश्मीरमध्ये आहे. तर तुम्ही म्हणणार वादग्रस्त काश्मीरमध्ये आहे तर भारतातच आहे सर ते गॉडविल ऑस्टिन K2 पर्वत. पण भरपूरदा परीक्षेमध्ये आन्सर देताना भारतातलं उंच शिखर कांचनगंगा देण्यात आलेलं आहे, म्हणून आपण ते घेतो आहे. हे आहे 7817 मीटर. नंदादेवी 5 नंबरचं सर्वात उंच शिखर आहे तुमचं, त्याला कामेट म्हणतात, जे उत्तराखंडमध्येच वसलेलं आहे. नंदादेवीच्या वर आहे कामेट, ते आहे 7756 मीटर. 7756 मीटर. त्यानंतर उंच शिखर आहे तुमचं नामचा बर्वा अरुणाचलमध्ये, जिथून आपली ब्रह्मपुत्रा नदी एंट्री मारते, नामचा बर्वा. सो ते पण किती आहे? 7756. हे पाठ पाहिजे तुम्हाला. मग हे नंदादेवीची 7817 तुम्हाला दिलेली आहे. सो हे विधान एकदम बरोबर आहे. पेनचा कलर दुसरा घेऊ आपण, जरा वेगळाच घेऊ. हिमालयातील जोजिला नावाच्या खिंडीतून श्रीनगर ते लेह नावाचा मार्ग जातो. लक्षात ठेवा, हा नॅशनल हायवे 1 आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा आहे, जो वादग्रस्त काश्मीर आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो. एक काय काम करू, हे विधान बरोबर आहे, मी थोड्या वेळात एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला, कारण तिकडून तिकडं गेलं की. थांबा बरं एक मिनिट हा, हे बघून घ्या तुम्ही. हे विधान बरोबर आहे, मी ह्याला एक्सप्लेन करतो. बद्रीनाथ शिखराची उंची हे गंगोत्री शिखरापेक्षा कमी नाही, जास्त आहे. हे विधान चुकीचं आहे, म्हणून याचं फक्त आणि 3 नंबरचं विधान बरोबर आहे. आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगतो, पहा. हां, आता तुम्ही पहा, हा मॅप एक्सप्लेन करून सांगतो मी तुम्हाला थोडासा. इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं अक्साई चीन नावाचा एरिया दिसतो, याला मी नंबर 1 म्हणतो. हा एरिया सध्या भारताच्या ताब्यात नाही, हा पूर्णपणे चायनाच्या ताब्यात आहे. येतं लक्षात. 1962ला त्याच्या आधीपासूनच चायनाने ह्या भागावरती अतिक्रमण सुरू केलं. हा भारताच्याच ताब्यात होता, पण ह्याच्यावरती अतिक्रमण सुरू केलं आणि नेहरूजींनी याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. म्हणजे जेव्हा हा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यात आला की भारतामध्ये चीन हळूहळू घुसत चाललाय, त्यांना हा भारताचा पोर्शन जे आहे, ज्याला अक्साई क्वीन म्हटल्या जाते, तो स्वतःच्या ताब्यात घेतला आणि त्याला अक्साई चीन नाव देऊन दिलं. नेहरूजी तुम्ही काय करताय? तर नेहरूजींचं उत्तर होतं की हा भाग आहे तो पूर्णपणे ओसाड आहे, तिथं काहीच पिकत नाही, इथं साधं गवत पण उगत नाही हो. सो त्या ओसाड भागासाठी चायनाशी भांडणं करायचे. तेव्हा महावीर त्यागी होते एक संसदेमध्ये, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये पण त्यांनी महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे. ते उभे राहिले आणि त्यांनी डायरेक्ट स्वतःची टोपी काढली. ते टकले होते, म्हणे माझ्या डोक्यावर एक पण केस उगत नाही म्हणून मी माझी मान कापून दिली पाहिजे का? परंतु नेहरूने याच्यावर कुठली हालचाल न केल्यामुळं सो आपल्याला अपयश मानावं लागेल तत्कालीन सरकारचं की अक्साई क्वीन हा एरिया अक्साई चीन म्हणून कोणी स्वतःच्या ताब्यात घेतला. आता तिथं मायनिंग मोठ्या प्रमाणात, तिथं व्हेजिटेशन नाही आहे पण मायनिंग मोठ्या प्रमाणात चायना करते आहे आणि भारतासाठी आता तो मोठा थ्रेट झाल्याचं पाहायला भेटते. त्यानंतर हा 2 नंबरचा एरिया हा पूर्णपणे भारताच्या मालकीत आहे, त्याला लेह लडाख असं म्हटलं जाते. त्यानंतर खाली इथं जो 3 नंबरचा एरिया दिसतो, येतं लक्षात, हा बुद्धिस्ट बहुल आहे. लडाखमध्ये बुद्धिस्ट कम्युनिटी मोठ्या प्रमाणात आहे. तिसरा एरिया ह्याला
जम्मू म्हणतात, म्हणजे ह्याला कोणता एरिया म्हणतात, जम्मू, हा पूर्णपणे भारताच्या ताब्यात आहे. हा 4थ्या नंबरचा जो एरिया मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये, एक मिनिट, हा जो 4थ्या नंबरचा ह्याला काश्मीर व्हॅली म्हणतात, हा पण भारताच्या ताब्यात आहे. हा जो 5व्या नंबरचा आहे याला गिलगिट बाल्टिस्तान एरिया म्हणतात, याला आपण POK म्हणतो, पाक ऑक्युपाईड काश्मीर, आणि ते लोक IOK म्हणतात, इंडिया ऑक्युपाईड काश्मीर. हा एरिया मात्र भारत आणि पाकिस्तानमध्ये वादग्रस्त आहे, म्हणजे हा एवढा मोठा एरिया भारत आणि पाकिस्तानमध्ये वादग्रस्त आहे. मी इथं 6 नंबर टाकतो. हा जो एरिया आहे हा गिलगिट बाल्टिस्तानचाच भाग होता, परंतु पाकिस्तानला माहित आहे हा एरिया आपण कधीच जिंकू शकत नाही, म्हणून याच एरियाचा हा जो भाग आहे हा डायरेक्ट यांनी चायनाला गिफ्ट देऊन दिला आणि चायनानं त्याच्यावर ताबा मिळवला. आता भारत तर चायनाशी भिडू शकत नाही, म्हणून हा जो भाग आहे ज्याला शाश्गम व्हॅली म्हटलं जाते हा सध्या चायनाच्या ताब्यात आहे. आलं लक्षामध्ये. सो त्याच्यानंतर 6 नंबर, आणि इथं एक थोडासा पार्ट दिसतो तुम्हाला एवढा, हे बघा, हा बघा, हा एवढा पार्ट दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये. सो याला आझाद काश्मीर म्हणतात. एक लिहितो मी इथं, याला आपण 7 नंबर म्हणू. हा ना पाकिस्तानच्या ताब्यात आहे ना भारताच्या, इथले लोक ॲटोनॉमस तुम्हाला सरकार चालवताना दिसतात, त्याला आझाद काश्मीर असं म्हटलं जाते. सो हे काश्मीरचे वेगवेगळे भाग पडतात. इथं तुम्हाला लाईन ऑफ कंट्रोल दिसते आहे, इथं तुम्हाला लाईन ऑफ कंट्रोल, आणि ह्या लाईन ऑफ कंट्रोललाच लागून लेह, कारगिल आणि इथं असणारी तुमची जोजिला नावाची खिंड आहे. इथं ह्या जोजिला नावाच्या खिंडीतून हा मार्ग जातो, श्रीनगरला जोडतो. लक्षात, इथं ती जोजिला नावाची खिंड आहे, एकदम कशाला लागून, आपल्या लाईन ऑफ कंट्रोलला लागून. सो त्याच्यामुळं हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. इथं मधात नरेंद्र मोदी यांनी सिक्युरिटी पर्पजनी एक मोठा बोगदा पण बांधलेला आहे. एक मिनिट, मी तुम्हाला त्याचे काही फोटोज दाखवतो. बघा, इथं पाहू शकता, हे नरेंद्र मोदी आहे, त्यांनी इथं बोगदा बांधला होता या भागामध्ये. हां, हे मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा त्यांनी जे 3ऱ्या नंबरचं विधान दिलेलं होतं की बाबा गंगोत्रीची म्हणजे बद्रीनाथची उंची गंगोत्रीपेक्षा कमी आहे, पण तसं नाही आहे, बद्रीनाथ उंच आहे गंगोत्रीपेक्षा. पुढे जाऊया. हा बोगदा आहे, त्याच्यात साहेबांनी हात दाखवलेला आहे, म्हणजे सो तो तिथून गेलेला आहे, त्या ह्याच्यावरती आहे हा बोगदा महत्त्वाचा, लेहपासून श्रीनगरला जोडणारा, जो तुमच्या जोजिला पासमधून जातो आहे. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणते घटक हिंदी महासागरातील शांतता प्रक्रिया बाधित करत नाहीत? त्यांनी काय विचारलेलं आहे, शांतता प्रक्रिया बाधित करत नाहीत. पहिला घटक, हिंदी महासागराला असलेले अनेक देश लहान व आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. एकदम बरोबर आहे. ते कमकुवत असल्यामुळे त्याला जर चीननं पैशाचं लालच दिलं तर ते चीनला फेवर देतात आणि हिंदी महासागराच्या आसपासची काय होऊन जाते, जी शांतता आहे ती त्या ठिकाणी धोक्यात येऊन जाते. बऱ्याच शेजाऱ्यांमध्ये असलेले वितुष्टाचे राजकीय संबंध, जसं भारत पाकिस्तान आहे, सो हे शेजारी देश आहे, यांच्या भांडणामुळं चायना पण त्याच्यात इन्व्हॉल्व होतो आहे आणि त्यामुळं हिंदी महासागराच्या खोऱ्यामध्ये हिंदी महासागराच्या आसपास शांतता धोक्यात येते आहे. चीन आणि जपान यांचा वाढता हस्तक्षेप, सो त्यामुळं धोक्यात येते आहे. मुसलमान राष्ट्रामध्ये वाढणारा दहशतवाद, हे पण बरोबर आहे. सो जे अरेबियन कंट्रीज आहे त्याच्यामध्ये दहशतवाद पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये वाढत आहे, सो त्याच्यामुळे पण, म्हणजे सगळे कारण आहे. यांनी विचारलं नाहीत, बाधित करत नाहीत असं विचारलेलं आहे. सगळेच जण बाधित करतात, त्याच्यामुळे याचं उत्तर वरीलपैकी नाही. म्हणजे नाहीत असं विचारलं, सगळेच कारणं बाधित करताय, त्यामुळे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. बघून घ्या. पुढे जाऊया. बनिहाल पास. आता मगाशीच मी तुम्हाला पासेस दाखवल्या होत्या, त्यापैकी बनिहाल पास कशाच्या दरम्यान आहे बघा बरं. सो याच्यामध्ये मनाली ते लेह हे कशाच्या दरम्यान असणार तुमची, बनिहाल पास, सॉरी जम्मू ते श्रीनगर असायला पाहिजे. मनाली ते लेह नाही, मनाली तुमच्या हिमाचल प्रदेशमध्ये येते, सो त्याचं उत्तर बारालाचला असायला पाहिजे. मी तुम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये 2 पास दाखवले होते, मग आता रोहतंग पास आणि बारालाचला. मनाली कुठे आहे, हिमाचल प्रदेशमध्ये. हिमाचल आणि पलीकडे असणारा लेह लडाखचा पोर्शन जोडणारी महत्त्वाची पास कोणती आहे, बारालाचला. इथं 12 ला चा दिलेला आहे, ते च ला आहे ॲक्च्युली. बनिहाल पास जम्मू आणि श्रीनगर, मगाशी जो तुम्हाला दाखवला 5 नंबर आणि 6 नंबर बहुतेक मी जेव्हा दाखवत होतो ते बघून घ्या तुम्ही. खाली जम्मू आहे वर श्रीनगर आहे, त्यांना कोणती पास जोडते आहे, बनिहाल पास जोडते आहे. मी मगाशी म्हटलं होतं की 4 पासेस महत्त्वाचे आहे. एक नथुला आणि तुमचं जे झेलपला, ह्या 2 पासमधून चायनीज सैनिक घुसले होते सिक्कीममधून, आणि तशाच अरुणाचलमधल्या 2 पास महत्त्वाच्या म्हटलं होतं, बुमला आणि बॉम्डिला. सो त्यापैकी ही जी बॉम्डिला आहे, सो आता
आता ही अरुणाचल प्रदेश आणि ल्हासा, ल्हासा म्हणजे तिबेटची राजधानी, सो ह्यांना जोडणार. आणि दिहांग नावाची पास आहे, दिहांग दिबांग व्हॅली, दिहांग नावाची नदी पण आहे तिथं, सो ती अरुणाचल आणि पलीकडच्या साईडला असणाऱ्या म्यानमारला त्या ठिकाणी जोडते. म्हणजे इथं अरुणाचल आणि म्यानमारमध्ये असणारं मंडाले हे यायला पाहिजे. सो अशा पद्धतीनं जोडायला लागणार. अशा त्याच पोरांचे असे प्रश्न सुटतात ज्यांचा जॉग्राफीचा खूप डिटेलमध्ये अभ्यास झालेला आहे. तेच पोरं ह्याच्यासाठी लॉजिक लावू शकतात. उथळ अभ्यास करणारा ह्याला हे जमणार पण नाही वेळेवर. म्हणून लक्षात ठेवा, खिंडींचा अभ्यास करताना एकदम छप्परफाड अभ्यास करायचा. खालीलपैकी कोणतं खिंड श्रीनगर आणि कारगिल लेहशी जोडते? आत्ताच पाहिलेलं आपण, जोजिला नावाची पास आहे, जोजिला नावाची पास आहे. पुढं खाली दिलेल्या राज्यांचा स्थापनेनुसार क्रम लावा. हा थोडा ऑड क्वेश्चन विचारला गेला. याच्यामध्ये पहा, सर्वात पहिले तयार झालेलं राज्य हे नागालँड आहे, 1963 पहा, म्हणजे भारतात राज्य तयार होण्याचा क्रम. सो नागालँड नंतर 1966 मध्ये हरियाणा आणि पंजाब वेगळं झालं. सो याच्यामध्ये पहिला नंबर येणार त्या ठिकाणी त्या रूलनुसार. पॉलिटीचा प्रश्न आहे हा. सो एक हरियाणा राज्य येणार. सो याच्यानंतर नंबर लागतो मणिपूरचा, याच्यानंतर नंबर लागतो मणिपूर राज्याचा. सो 1970-71 मध्ये मणिपूर वेगळं झालेलं आहे. सो मेघा ही मणिपुत्री, मी असा कोड लक्षात ठेवला होता, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा आणि मणिपूर, मेघा, मेघा म्हणजे मेघालय, मणिपूर, मणिपुत्री, पुत्री म्हणजे त्रिपुरा. सो त्या ठिकाणी अशा पद्धतीनं क्रम लागतो ह्याचा. सो मणिपूर 2 नंबर. झारखंड 87 मध्ये तयार झालेला आहे गोव्यासोबत. आणि अरुणाचल प्रदेश, मेघा ही मणिपुत्री, थांबा 1 मिनिट हा, कुठंतरी गडबड झाली. झारखंड तर आत्ता रिसेंटमध्ये तयार झालेला आहे. झारखंड तुमच्या बिहारमध्ये वेगळं झालेलं आहे इसवी सन 2000 मध्ये. सो त्याच्यामुळे हां, अरुणाचल 1987ला झालेलं आहे. गोव्यासोबतच अरुणाचल प्रदेश तयार झालेला आहे, म्हणून तिसरा नंबर ह्याचा लागणार 1987. आणि 4 नंबर झारखंड आहे. 2000 मध्ये छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड वेगळं झालं होतं. मग ह्या पद्धतीनं क्रम लागणार. कसा लागणार ह्याचा बघा बरं. डी लागणार, मग बी लागणार, सी आणि ए. DBCA आहे का? DBCA 4 नंबरचं विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. हा प्रश्न आपल्या ह्याचा नाही आहे, जॉग्राफीचा नाही आहे, चुकून आमच्या क्वेश्चन सेटरने तो इकडं टाकलेला दिसतोय. म्हणजे पुढे जाऊया. हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या पलीकडे स्थित पर्वत शृंखलेला काय म्हणतात? हिमाद्री म्हणजे ट्रान्स हिमालय. मी म्हटलं तुम्हाला हिमालयाच्या 4 रेंजेस आहेत. पहा, हिमालयाच्या 4 रेंजेस कोणकोणत्या आहे? याच्यामध्ये सर्वात खाली जी आहे ती आहे शिवालिका, सर्वात खाली आहे ती शिवालिका. त्याच्यानंतर जी आहे त्याला आपण लेसर हिमालय म्हणतो, लेसर हिमालय, H लिहितो मी इथं. यालाच काय म्हटलं जाते? हिमाचल हिमालय. याला काय म्हटलं जाते? हिमाचल हिमालय. याच्यावर जो आहे त्याला ग्रेटर हिमालय म्हटलं जाते, यालाच आपण हिमाद्री म्हणतो. आणि हिमाद्रीच्या सर्वात वर जे आहे त्याला आपण ट्रान्स हिमालय म्हणतो. सो नॉर्मली ज्या तुमच्या ट्रान्स हिमालयामध्ये काराकोरम नावाची रेंज आहे, त्याच्यानंतर ट्रान्स हिमालयामध्ये लडाख नावाची रेंज आहे, झास्कर नावाची रेंज आहे. पलीकडे जर गेले तुम्ही तर तुम्हाला कैलास नावाची रेंज आहे नेपाळमध्ये. ह्या सगळ्या ट्रान्स हिमालयाचा भाग दिसतात. मग त्यांनी विचारलं की ग्रेटर हिमालयाच्या पलीकडे कोणता आहे? सिंधू ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्याच्या पलीकडे. सो तो कोणता हिमालय आहे? ट्रान्स हिमालय आहे. पुढे जाऊया. सतलज गंगा खोऱ्यामध्ये सुपीक गाळाचे मृदा आहे, 100% बरोबर आहे. दख्खनच्या पठारावर खोल मध्यम उथळ थरांची सुपीक काळी मृदा बनलेली आहे, एकदम बरोबर आहे. पश्चिम किनारपट्टीवर आर्द्र हवामान जांभी मृदा आहे, बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला पश्चिम घाटामध्ये सह्याद्री जो आहे सो त्याच्यावरती जांभी मृदा असल्याचं आढळते आहे. द्वीपकल्पीय पठारावर लोहाचा अंश असणारी लाल तांबूस आणि पिवळसर मृदा, हे पण विधान बरोबर आहे. सगळंच बरोबर आहे. सतलज आणि गंगा नदीचं खोरं जे आहे ते अल्युवियल सॉइलनं बनलेलं आहे, ज्याला आपण गाळाची मृदा म्हणतो. सो ज्या मृदेमध्ये आपण म्हणू शकतो ऊसाचं पीक खूप चांगल्या पद्धतीनं, गहू, ऊस हे सगळे पिकं चांगले येऊ शकतात. दख्खनच्या पठारावरती, दख्खन हा इग्नियस रॉक पासून बनलेला आहे, अग्निजन्य खडकापासून बनला आहे. अग्निजन्य खडकापासून जी सॉइल तयार होते त्याला कापसाची काळी मृदा म्हणतो आपण, ज्यामध्ये टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटचं प्रमाण जास्त असते म्हणून ते रंगाला काळी असते. पश्चिम घाटामध्ये ॲक्च्युली पश्चिम घाट पण तुमचा ह्याच्यापासूनच बनलेला आहे, तुमचा इग्नियस रॉक पासून बनला आहे, पण तिथं पाऊस आणि उष्णता जास्त असल्यामुळं त्या मृदेचं लिचिंग होते आणि लिचिंग झाल्यामुळं त्यातून सिलिका आणि ॲल्युमिनियम निघून जातात आणि मागं जी मृदा उडते त्याला आपण जांभी मृदा म्हणतो. आलं लक्षामध्ये? पुढे जाऊया आपण. द्वीपकल्पीय पठारावर लोहाचा अंश असणारी लाल तांबूस आणि पिवळसर मृदा, एकदम बरोबर आहे. याच्यामधले 4ही विधानं पोरांनो बरोबर आहेत. पुढे जाऊया आपण. ब्लॅक फॉरेस्ट काय आहे? ठोकळा पर्वताचं उदाहरण आहे. ठोकळा पर्वत कशाला म्हणतात? जेव्हा भूनिर्माणकारी हालचाली तयार होतात, भूनिर्माणकारी हालचाली होतात, सो ज्यामध्ये या दोन्ही भागावरती, म्हणजे ह्या दोन्ही
खडकावरती जेव्हा प्रेशर खूप वाढते तेव्हा एक तर खडकाचा एखादा भाग जिथून भेगा आहे तो आतमध्ये चालला जातो आणि 2 भाग वरच राहतात, किंवा 2 भाग वर येतात, एक भाग ऑटोमॅटिक खाली राहतो, 2 भाग वर येऊन जातात. सो अशा पर्वतांना ठोकळा पर्वत म्हणतात. ते ठोकळ्यासारखे दिसतात म्हणून. सो हा खाली जो गेलेला आहे याला खचदरी म्हणतात आणि वर जो आला त्याला ठोकळा म्हणतात. याला हॉर्स म्हटल्या जाते आणि याला ग्रॅबन म्हटल्या जाते. जी दरी आहे त्याला ग्रॅबन. हाही प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. हॉर्स्ट अँड ग्रॅबन स्ट्रक्चर कशामध्ये पाहायला भेटते? ठोकळा पर्वतात पाहायला भेटते. लक्षात. त्याचं बेस्ट उदाहरण जर पाहिलं तुम्ही तर तुम्ही जर युरोपमध्ये गेले तर तिथं एक हॉर्सजेस नावाचं माउंटेन आहे आणि एक ब्लॅक फॉरेस्ट नावाचं आहे. फ्रान्समध्ये गेलं तर त्याला हॉर्सजेस रेंज म्हणतात. म्हणजे असं आहे ते की इकडं जर तुम्ही गेले तर इकडं फ्रान्स आहे, त्याला हॉर्सजेस म्हणतात. होजेस नावाची पर्वत प्रणाली आहे. मधात जे आहे ते राईन नदीचं खोरं आहे आणि इकडून जो पर्वत आहे हे दोन्ही ठोकळा पर्वत आहे बरं का. मधातून नदी वाहते खचदरीमधून, तिचं राईन नाव आहे. आणि इकडं जर आले तुम्ही जर्मनीमध्ये, तर जर्मनीमधल्या पर्वताला ब्लॅक फॉरेस्ट म्हणतात. मग हे जे ब्लॅक फॉरेस्ट आहे आणि होजेस आहे हे कशाचे उदाहरणं आहे? आपल्या ठोकळा पर्वताची उदाहरणं आहे. म्हणून 1 ला 2 हे लागणार. आपली जी ॲप्लिशियन आहे हा तुमचा घडीचा पर्वत आहे. सो जगामध्ये ॲप्लिशियन माउंटेन रेंज घ्या, रॉकी माउंटेन रेंज घ्या, अँडीज घ्या, आल्प्स घ्या किंवा ॲटलास माउंटेन रेंज घ्या, आफ्रिकेमधली, भारतामधली तुम्ही हिमालयन रेंजेस घ्या, हे सगळे घडीचे किंवा वली पर्वत आहे. राजमल टेकड्या अवशिष्ट पर्वत आहे. का बरं? कारण राजमल टेकड्या ह्या खूप जुन्या आहेत. आता त्यांची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. सो त्या झारखंड आणि पश्चिम बंगालच्या बॉर्डरवरती आहे. सो त्यांची झीज मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आता त्याचे अवशेष शिल्लक राहिलेले आहे, म्हणून त्याला रेसिड्युअल माउंटेन किंवा अवशिष्ट पर्वत म्हटल्या जाते. आणि पोपा माउंटेन जो आहे हा म्यानमारमध्ये, लक्षात घ्या. आणि हा बुद्धिस्ट मोनास्ट्रीसाठी फार महत्त्वाचा आहे. आणि हा कशापासून बनलेला आहे? ज्वालामुखीपासून. असा म्हणजे तो असा उभाच्या उभाच आहे आणि त्याच्यावर बुद्धिस्ट मोनास्ट्री आहे. खूप सुंदर आहे ती. सो त्याला पोपा माउंटेन म्हणतात. सो तो ज्वालामुखी पर्वताचं उदाहरण आहे. सो अशा पद्धतीनं जोड्या लागणार त्याच्या. चला पुढे जाऊया आपण. परत आलेला आहे. हिमालयात दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. आता याच्यात चुकीचा क्रम दिलेला आहे बरं का. म्हणजे का बरं दिलेला आहे? दक्षिणेकडून उत्तरेकडे. आता ह्या ज्या पास दिलेल्या आहेत याच्यामध्ये कोणकोणती आहे? कालापानी आहे, बुर्जिल आहे, बनिहाल आहे, पीरपांजाल आहे. 4 पासेस दिलेल्या आहे. याच्यातली सर्वात वर कोणती आहे? तर बुर्जिल आहे. आपण पाहिली होती, अगिलच्या खाली बुर्जिल होती. सो बुर्जिल. बुर्जिलच्या खाली कोणती आहे? तर बनिहाल आहे. बनिहाल आहे. बनिहाल आहे. बनिहालच्या खाली कोणती आहे? पीरपांजाल आहे. पीरपांजाल. आणि डायरेक्ट तिकडे उत्तराखंडमध्ये एकदम कोपऱ्यामध्ये मी तुम्हाला कालापानी दाखवली होती. एकदम खाली कालापानी, नेपाळला लागून. ही वादग्रस्त आहे. भारत आणि नेपाळमध्ये वादग्रस्त असणारी आहे. मग दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम कसा? कालापानी, पीरपांजाल, बनिहाल, बुर्जिल आहे का आपल्याकडं? सो कालापानी, कालापानी, बुर्जिल, बुर्जिल नाही तर पीरपांजाल पाहिजे होतं. त्यानंतर बनिहाल, म्हणजे हे गडबडच आहे. हे तर नाहीच आहे, हे पण नाही आहे. हे बरोबर होतं, पीरपांजाल, बनिहाल, बुर्जिल. पण कालापानी शेवटी नाही आहे. कालापानी दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हटल्यास पहिल्या नंबरला. सो ह्या 4ही ऑप्शनमध्ये उत्तर नाही आहे. 4ही ऑप्शनमध्येचं उत्तर नाही आहे. राईट आन्सर मी इथं लिहिलेलं आहे तुम्हाला. असू द्या, आता आयोग आहे ते काय करणार आपण त्याला. पुढे जाऊया. हां, आता बघा, मी तुम्हाला मगाशी अल्फ्रेड वेगनरचा सिद्धांत सांगितला होता की भारत उत्तरेकडे सरकला. उत्तरेकडे सरकत असताना तो युरेशियन प्लेटला जाऊन धडकला. आता भारतीय द्वीपकल्प जो आहे त्याच्यावरून काही नद्या वाहत होत्या. त्यांनी त्यांचा गाळ त्या टेथिस समुद्राच्या जवळ तयार केला होता आणि वर जी युरेशियन प्लेट होती तिथं पण नद्या वाहत होत्या. त्यांनी पण गाळ तयार केला. जेव्हा भारतीय प्लेट त्या युरेशियन प्लेटवर जाऊन धडकली, भारतीय प्लेट युरेशियन प्लेटवर जाऊन जेव्हा धडकली तेव्हा मधातला गाळ उचलला गेला आणि त्यापासून आजचा हिमालय तयार झालेला आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? हिमालयाच्या दक्षिणेकडे वक्राकार आकार प्राप्त झालेला आहे. हिमालयास दक्षिणेकडे बघा. सो हिमालयाला असा वक्राकार आकार. इथं सिंटॅक्शियल बेंड आहे, याला पण हिमालयाच म्हणतात. ही तुमची हिमालयन रेंज आहे. सो ह्या पद्धतीनं. मग आता पहिलं आहे, भारतीय द्वीपकल्प उत्तरेकडे सरकत असताना दोन्ही बाजूने म्हणजे पश्चिम आणि पूर्व, ही पश्चिम आणि ही पूर्व, जास्तीत जास्त उत्तरेकडे ढकलल्या गेले. हे एकदम बरोबर आहे. मग उत्तरेकडे ढकलल्या गेले म्हणूनच असा कर्वेचर जो आहे तो शेप प्राप्त झालेला आहे. त्यांनी वक्राकार आकार जो प्राप्त झालेला आहे दक्षिणेकडे, हा दक्षिणेकडे वक्राकार आकार. सो हे एकदम तंतोतंत लागू होते. दुसरं विधान वाचू. भारतीय द्वीपकल्प उत्तरेकडे सरकताना मध्यभागी जास्तीत जास्त उत्तरेकडे ढकलला नाही, मध्यभागी नाही, इथं उत्तरेकडे ढकलल्या गेल्यामुळं हा भाग मागच राहिला. सो त्यामुळे हे एकदम चुकीचं आहे.
सो मध्यभाग उत्तरेकडे सरकलाच नाही, तो खालीच राहिलेला आहे. आणि ह्यांनी म्हटलेलं आहे दक्षिणेकडे वक्राकार आकार प्राप्त झाला. मग मधला भाग कसं काय उत्तरेकडे सरकेल म्हणजे, त्यामुळे ते चुकीचं आहे. युरेशिया दक्षिणेकडे सरकत असताना युरेशियन प्लेट दक्षिणेकडे सरकलीच नव्हती, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. तेथीस समुद्राचा वक्राकार आकार दक्षिणेकडे होता, हे पण चुकीचं आहे, याचा काही संबंध नाही आहे. म्हणून पहिल्या नंबरचं विधान बरोबर आहे. नथुला खिंड सतलज दरी, सतलज नदी आठवते का शिपकीला, नथुला नाही. नथुला सिक्कीममध्ये आहे, सतलज नदी हिमाचल प्रदेशमध्ये कशातून एंट्री मारते, शिपकीला मधून. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं, मिझो व रखाईन टेकड्या पूर्व पश्चिम आहे, नाही. मिझो हिल्स ज्या आहे आणि राखाईन टेकड्या, राखिनोयोमा आराकानयोमा, राखिनोयोमा आराकानयोमा पूर्वांचल मधल्याच मिझो हिल्स ह्या उत्तर दक्षिण आहेत. आता मी मगाशी दाखवलं होतं ना सिंटॅक्शियल बेंड आणि खालच्या दिशेनं, जसं मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं होतं की हिमालय ह्या पद्धतीनं आहे, त्याच्यामधल्या मिझो हिल्स देखील या पद्धतीनं उत्तर दक्षिण आहे. त्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. लहान वाळवंट जैसलमेर आणि जोधपूर मधील लुनी नदीपासून वायव्य दिशेला आहे, बरोबर आहे. लुनी नदी अशी वाहते आहे, येतं लक्षात. हा तुमचा अरवली पर्वत आहे, त्याच्या पायथ्याशी वाहणारी जी नदी आहे ती लुनी आहे आणि याच्या इकडं वाळवंट आहे ज्याला आपण मारवाड म्हटलं होतं, ज्यामध्ये जोधपूर आहे, जैसलमेर आहे, बारमेर आहे. मग यांनी जे म्हटलेलं आहे जैसलमेर जोधपूरमधील लुनीच्या वायव्य दिशेला पसरलेलं आहे, ही लुनी नदी आहे, ही तिची वायव्य दिशा आहे. सो त्यामुळे हे विधान एकदम बरोबर आहे. सी नंबरचं विधान एकदम बरोबर आहे. कार्डमम डोंगर पूर्व घाटाचा पुढील भाग आहे, चुकीचा आहे. लक्षात घ्या, पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे एकमेकाला जिथं भेटतात त्याला बिलिगिरी टेकड्या म्हणतात. पूर्व घाट आणि पश्चिम घाट ज्या टेकड्यांमध्ये भेटतो त्याला बिलिगिरी टेकड्या म्हणतात. ज्या निलगिरी पर्वतरांगांमध्ये, निलगिरी पर्वतरांगातल्या बिलिगिरी टेकड्यांमध्ये हा झाला तुमचा पूर्व घाट आणि पश्चिम घाट. तर लक्षात घ्या, पूर्व घाट इथंच संपतो, मात्र पश्चिम घाट संपत नाही. पश्चिम घाट याच्या खाली पण पसरलेला आहे. याच्या खाली पहिल्यांदा अन्नमलाई रेंजेस आहे, अन्नमलाईच्या खाली गेले तर वरुशांडी हिल्स आहे, त्याच्या खाली गेले तर पलानी हिल्स आहे, सर्वात खाली जर गेले तमिळनाडूमध्ये सो तुम्हाला कार्डमम टेकड्या दिसतात पहा. सो कार्डमम टेकड्या हा पश्चिम घाटाचा भाग आहे. यांचं काय म्हणणं आहे, कार्डमम डोंगर रांगा ह्या पूर्व घाटाचा पुढील भाग आहे, हे चुकीचं आहे. पूर्व घाट तर इथं संपलेला आहे. कार्डमम सर्वात दक्षिणेला असणाऱ्या टेकड्या आहे भारतामध्ये. पूर्व पश्चिम घाटाची उंची जवळपास सारखी आहे, 100% चुकीचं आहे. पश्चिम घाटा उंच आहे. पश्चिम घाटातलं उंच शिखर अन्नमलाई आहे, त्याची उंची 2695 मीटर आहे. आणि पूर्व घाटातलं उंच शिखर जे आहे ते महेंद्रगिरी आहे, त्याची 1501 आहे. त्यामुळे पश्चिम घाट हा खूप उंच आहे, हे चुकीचं आहे. पूर्वेकडील समुद्रपट्टी पश्चिमेपेक्षा अरुंद आहे. पूर्वेकडची जी समुद्र किनारपट्टी आहे ती रुंद आहे. पश्चिम घाटाची जी समुद्र किनारपट्टी आहे ती अरुंद आहे, छोटी आहे. पूर्व घाट आणि समुद्र याच्यामधली जी समुद्र किनारपट्टी आहे ती मात्र नॅरो आहे, रुंद आहे. त्यामुळे हेही विधान काय आहे, चुकीचं आहे. पूर्वेकडील समुद्र किनारपट्टी पश्चिमेपेक्षा रुंद पाहिजे होती, इथं अरुंद म्हटलेलं आहे, त्यामुळे ते विधान चुकीचं आहे. मग बरोबर कोणतं आहे, तर फक्त सी आहे. सो 3 नंबरचं विधान फक्त केवळ सी काय आहे, बरोबर आहे. बाकी सगळं चुकीचं आहे. ज्याचा एकदम मस्त अभ्यास आहे तो फटाफट क्वेश्चन त्या ठिकाणी टॅकल करत चालतो. पुढे जाऊया आपण. हां, हे सांगितलेलं आहे मी तुम्हाला, काला झापी म्हणजे याचा क्रम कसा विचारला आहे त्यांनी, पश्चिम 4 पर्वतरांगा 1 2 3 4. 1 कोणती असणार आहे, पीर पांजाल. 2 कोणती असणार आहे, ही बघा, ही काराकोरम आहे. 4 नंबर काराकोरम आपण म्हणू, काराकोरम काराकोरम काराकोरम. सो हे सॉरी बघा, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, काराकोरम. 3 नंबर काला, लडाख पाहिजे. 3 नंबरला काय पाहिजे आहे, लडाख. हे आपण बाजूला घेऊ. सो 3 नंबरला लडाख, सो हे लडाख. त्यानंतर झास्कर आणि पीर पांजाळ. सो ह्या पद्धतीनं म्हणजे 2 नंबरचं विधान काय आहे, बरोबर आहे. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. चला पुढे जाऊया आपण. हां, आता पहा, उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला पूर्व घाट म्हटलं होतं, जसा पश्चिम घाट आणि पूर्व घाट हा कुठे एकत्र येतोय, तुमच्या बिलिगिरी टेकड्यांमध्ये. हे स्टेट बोर्डाच्या पुस्तकात आलेलं आहे. कोणत्या टेकड्यांमध्ये एकत्र येतो, बिलिगिरी टेकड्या. बिलिगिरी टेकड्यांमध्ये एकत्र येतो. नीलगिरी पर्वतरांग, नीलगिरी पर्वतामध्ये ह्या टेकड्या आहे, पर्वतामध्ये टेकड्या आहे, त्या टेकड्यांचं नाव आहे बिलिगिरी. आता ह्या टेकड्या ज्या आहे, हा पूर्व घाट आहे तुमचा आणि हा पश्चिम घाट आहे. आता पूर्व घाटामध्ये काही स्थानिक टेकड्या आहे,
त्याचा कोड आहे यस जापान. माझ्या मैत्रिणीनं तयार करून दिला होता मला. यस जापान. सर्वात बिलिगिरी टेकड्यांच्या जर पुढे गेले तर तुम्हाला इथं ज्या हिल्स दिसतात त्याला शेवराय म्हणतात. यस फॉर शेवराय. शेवराय हिल्स. त्याच्यावर गेले तर जावडी नावाच्या हिल्स आहेत. जा म्हणजे जावडी हिल्स. जावडी हिल्स. त्याच्यावर जर गेले तर पी ए फॉर पलानी हिल्स. सॉरी पालकोंडा. पलानी नाही. कोणता? पालकोंडा. त्याच्यावर जर गेले एन फॉर नल्लमाल्ला. नल्लमाल्ला. इथं नल्लमाल्ला, इर्रमाल्ला ह्यासारख्या डोंगर रांगा आहे. इथं पालकोंडा, वेल्लीकोंडा सारख्या डोंगर रांगा आहे. सो अशा पद्धतीनं क्रम लागतो. मग यांनी काय म्हटलेलं आहे आता याच्यात वेगवेगळे दिलं आहे. अन्नैमुडी. अन्नैमुडी कुणीकडं असेल? इकडं. हे पश्चिम घाटाचा भाग आहे बरं का. अन्नैमुडी. अन्नमलाई ज्या डोंगर रांगा आहे त्याच्यातलं अन्नमुडी जे शिखर आहे सो तो पश्चिम घाटाचा भाग आहे. मग त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला? उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. सो उत्तरेकडून दक्षिणेकडे. उत्तरेला नल्लमाल्ला आहे का याच्यात? नल्लमाल्ला. सो नल्लमाल्ला आहे. नल्लमाल्ला आहे. त्याच्या खाली निमगिरी म्हटलेलं आहे. निमगिरी नाही, निमगिरी नल्लमाल्लाच्या वर आहे. म्हणजे पहिल्यांदा काय येणार? निमगिरी, मग नल्लमाल्ला, नल्लमाल्लाच्या खाली पालकोंडा आणि मग इथं अन्नैमुडी आहे. इथं अन्नमुडी आहे सर्वात खाली. सो त्यामुळे 3 नंबरचं विधान त्यामध्ये बरोबर असणार. चला पुढे जाऊया आपण. हां, ह्या कोणत्या टेकड्या आहे? 1 2 3 4 म्हटलेलं आहे. तर ह्या म्हणजे तुमचं जे मेघालयचं पठार आहे त्या मेघालयच्या पठारावर असणाऱ्या ह्या डोंगर रांगा आहे. सो 1 2 3 4 याला काय म्हटलं जाते? गारो, खासी, जैंतिया, बरेल. तिथल्या ज्या ट्राईब्स आहेत त्या ट्राईब्सवरून त्या डोंगर रांगांना नाव पडले. गारो, खासी, जैंतिया, बरेल. आता बघा काय काय इथं गारो आहे, खासी आहे, जैंतिया आहे, बरेल आहे. सो ह्या टेकड्या आहेत त्या गारो, खासी, जैंतिया, बरेल. पुढे जाऊया. छोटा नागपूर पठार आणि शिलाँग पठार यांच्या दरम्यान. शिलाँगचं पठार म्हणजे हे पठार. हे बघा हे जे पठार आहे याला शिलाँगचं पठार म्हणतात. आणि इथं जे पठार आहे तुमचं याला काय म्हटलेलं आहे? 1 मिनिट सॉरी, याला छोटा नागपूर. छोटा नागपूरचं जे पठार आहे मी दाखवतो तुम्हाला 1 मिनिट. हे जे पठार आहे तुमचं झारखंडमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये, पश्चिम बंगाल तर नाही म्हणतात, झारखंडमध्येच म्हणावं लागेल आपल्याला. सो या भागामध्ये एक पठार आहे त्याला छोटा नागपूरचं पठार म्हणतात, ज्याचा घुमट आकार आहे. म्हणजे मगाशी पाहिलं होतं आपण. आणि हे जे पठार आहे इथलं मेघालयचं ह्याला शिलाँगचं पठार म्हणतात. सो त्यांनी विचारलं हे तुमचं छोटा नागपूरचं पठार आणि हे शिलाँगचं पठार याच्या मधात काय? तर लक्षात ठेवा याच्या मधात जे आहे ही माल्डा नावाची फॉल्ट आहे. हे कोणती फॉल्ट आहे? माल्डा नावाची फॉल्ट आहे पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे इथं खचदरी निर्माण झालेली आहे. सो जेव्हा भूनिर्माणकारी हालचाली होत होत्या, जेव्हा भारत तयार होत होता तेव्हा तिकडं दिल्लीमध्ये पोतवार नावाचं पठार वर आलं होतं आणि इकडं पश्चिम बंगालमध्ये खचदरी निर्माण झाली. सो त्या खचदरीला माल्डा नावाची खचदरी म्हणतात. ह्या खचदरीमुळं भारतापासून हा ईशान्येचा भाग तुटला. म्हणजे भारतीय द्वीपकल्पामध्ये ईशान्य पठार देखील मोडते पण ते भारतापासून तुटलेलं दिसते. का बरं? ह्या माल्डा फॉल्टमुळं. म्हणून ह्याचं उत्तर खचदरी हे पाहिजे होतं माल्डा नावाची. परंतु आयोगाने, आता आयोग आहे आपण त्याला चॅलेंज नाही देऊ शकत म्हणजे. सो आयोगाने ह्या प्रश्नाचं उत्तर पोरांनो बघा स्टँडर्ड जर काढलं तर ह्याचं उत्तर हे पाहिजे होतं. खचदरीचा प्रदेश जे आहे माल्डा नावाच्या खचदरीचा प्रदेश त्याला माल्डा फॉल्ट म्हणतात. पण आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे गंगेच्या गाळाच्या संचयनातून अधोवक्रित झालेला जो पोर्शन आहे त्यांनी ह्या दोघांना वेगळं केलेलं आहे किंवा तो भाग याच्या मधात येतो असं त्यांनी दिलेलं आहे. आयोगाने दिलेलं उत्तर 4 आहे पण मला असं वाटतं की याचं उत्तर खचदरी असायला पाहिजे होतं. पुढे जाऊया आपण. आता हे पाहिलेलं आपण मगाशीच आपण डिस्कस केलेलं आहे. सर्वात खाली कोणती आहे? शिवालिका आहे. शिवालिकाच्या वर गेलं तर पीर पंजाल आहे. पीर पंजालच्या वर बृहद हिमालय आहे. त्यानंतर झास्कर आहे, लडाख आहे, हे आहे. ह्या तिन्ही पर्वतरांगा ट्रान्स हिमालय आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं या झास्कर हे ट्रान्स हिमालयाचा भाग आहे. त्याला TH म्हणतो आपण, काला झापी. आता हा जो पीर पंजाल आहे हा लघु हिमालय आहे त्याला आपण लेसर हिमालय म्हणतो. बृहद हिमालय मधात येतो. लेसर हिमालय, ग्रेटर हिमालय म्हणजे बृहद हिमालय आणि ट्रान्स हिमालय हा ट्रान्स हिमालयाच्या रेंजेस आहे. आणि इथं शिवालिका आहे. शिवालिका, लेसर हिमालय, ग्रेटर हिमालय आणि ट्रान्स हिमालय. ट्रान्स हिमालयामध्ये झास्कर पर्वत, लडाख, काराकोरम हे मगाशी आपण पाहिलं होतं. सो ह्याचं पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार. पुढे जाऊया. आता नवीन राज्यांच्या मागणी झालेल्या आहे. उत्तर प्रदेशमध्ये हरित प्रदेश मागितला होता त्यांनी उत्तर प्रदेशमधला. बोडोलँड तिकडं मागण्यात आलेला आहे आसाममध्ये. विदर्भ महाराष्ट्रातून वेगळा मागितला आणि गोरखालँड जो आहे तो बोडोलँड जे आहे 1 मिनिट याच्यात थोडी गडबड आहे. गोरखालँड जे वेगळं मागितलेलं आहे त्यांनी, गोरखालँड थोडं नॉर्थमध्ये मागितलेलं आहे. गोरखालँड हा पश्चिम बंगालमध्ये मागितलेला आहे बरोबर आहे.
आणि बोडोलँड हा आसाममध्ये मागण्यात आलेला आहे. इथं थोडीशी गडबड आहे बरं का. हरित प्रदेश उत्तर प्रदेशामध्ये, बोडोलँड आसाममध्ये. बोडो नावाची तिथं लोक राहतात, कम्युनिटी राहते तिथं. जे मधातून एक तिथं सिलिगुरी कॉरिडॉर गेलेला आहे तो त्यांनी मधात कॅप्चर केला होता. त्याला चिकन नेक म्हणतात. म्हणजे जिथून आपण नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये एंट्री मारतो पश्चिम बंगालमधून, त्याला सिलिगुरी कॉरिडॉर म्हटलं जातं. ह्या बोडो लोकांनीच ट्रॅप केला होता आसामच्या. तर त्यानंतर विदर्भ महाराष्ट्रातून वेगळा मागितला होता. आणि गोरखालँड जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालचा जो वरचा एरिया आहे जो तुमच्या सिक्कीमच्या तिथं गेलेला आहे, नेपाळला लागून सिक्कीम, नेपाळला पण लागलेला आहे, सिक्कीमला पण लागलेला आहे, तो जो एरिया आहे त्याला कूचबिहार म्हणतो, दार्जिलिंग म्हणतो. सो त्या भागामध्ये वेगळा गोरखालँड पाहिजे आहे बाबा आम्हाला. सो अशी मागणी झाली होती. सो अशा वेगवेगळ्या मागण्या झालेल्या हे प्रदेश आहे. म्हणजे फायनली थँक्यू. म्हणजे सगळे प्रश्न आपण एक्सप्लेन केलेले आहे. मला असं वाटतं तुमची चांगली याच्यामध्ये रिव्हिजन पण झाली असेल. सो आपण नक्की पुढच्या त्या ठिकाणी एक्सप्लेनेशनमध्ये लवकरच भेटू. तुम्हाला असे एक्सप्लेनेशन हवे असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायचा. जर फायदा होत असेल तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. सो आजचं एक लेक्चर कसं झालं ते देखील आम्हाला नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.